अ, आवाज येतोय ताई? मी सुरू करू का असं विचारत होतो. हो 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 तू सुरू कर. ओके. ओके. हा. जय भीम मित्रांनो. स्वागत आहे आपलं आंबेडकराईट टीव्ही, आंबेडकराईट पार्लमेंट आणि BAWS म्हणजे बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस या फेसबुक पेजेस आणि युट्यूब चॅनल वरती. या अंतर्गत वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये महत्वाचा उपक्रम किंवा सर्वात प्राथमिक उपक्रम म्हणून आम्ही सुरू केले की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी बाबासाहेबांची रायटिंग्स स्पीचेस पब्लिश केलेली आहे, जी 21 खंड पब्लिश केलेली आहेत, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं वाचन व्हावं, अभ्यास व्हावं, त्या चर्चा व्हाव्यात आणि त्याद्वारे त्याचा योग्य तो प्रचार आणि प्रसार व्हावा. तर त्याकरता आपण जर हे वेगवेगळे पेजेस फेसबुकवर लाईक करत गेलात, युट्यूबवर लाईक करत गेलात आणि तशा योग्य त्या कमेंट्स करून वेगवेगळ्या सूचना आम्हाला सुचत गेलात तर आम्ही आभारीच असू. परत व्हिडिओज आवडत असतील तर ते शेअर करावे मॅक्झिमम, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील आणि तुमच्याही सूचना आल्या तर त्या हिशोबाने योग्य ते बदल करता येईल. आणि विशेष करून आम्ही म्हणू की ज्यांचा अभ्यास आहे त्या लोकांनी जर आमच्याशी संपर्क केला तर त्यांनाही या चर्चेमध्ये सहभागी घेऊन त्यांचेही विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवता येईल किंवा त्यांचे विचार या चर्चेमध्ये इन्क्लूड करून घेता येईल. तर या शनिवारी आणि रविवारच्या संध्याकाळी 7 वाजताच्या सेशनमध्ये आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचं वाचन अभ्यास आणि चर्चा सुरू ठेवलेली आहे. आजचा विषय हा बुक 3 आणि चॅप्टर 5 इथपर्यंत आलेला आहे. तर सुरेखाताई आपल्या सोबत आहेत, सिद्धार्थ सोनकांबळे सर आहेत, प्रशिक आनंद सर आहेत, संजय नगरकर सर आहेत, अमित मेधावी सर आहेत आणि पवनकुमार शिंदे सर हे काही दिवसानं जॉईन होतील, काही वेळानं जॉईन होतील आणि सुनील सोनवणेही आपल्याला टेक्निकल सपोर्ट साठी मदत करत आहेत. तर मी म्हणेल की सुरेखाताईंना की ताई आपण मराठीमध्ये वाचनाला सुरुवात केली तर त्यापुढे आपल्याला ती चर्चा करता येईल, नाही का? सगळ्यांना माझा असा प्रेम देईल. आपण आतापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धर्म भाग 3 नव्या प्रकाशाच्या शोधात जवळजवळ 5 टॉपिक आहेत, तर त्यापैकी अत्यंत महत्वाच्या अशा 5व्या टॉपिक पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, वैराग्याच्या त्यागपर्यंत. आतापर्यंत आपण जी चर्चा केलेली आहे ती सिद्धार्थाचा नव्या प्रकाशाच्या शोधात भृगु ऋषींच्या आश्रमापासून त्यांच्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास, समाधी मार्गाच्या अभ्यासापर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर त्याने स्वतःच्या घेतलेल्या वैराग्याच्या कसोटीचाही आपण कस पाहिलेला आहे. आता मी सुरू करत आहे वैराग्याचा त्याग. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. ओके. इंग्लिश मध्ये वाचून दाखवायचं असेल तर मी म्हणेल की द ऑस्टेरिटीज अँड मॉडिफिकेशन प्रॅक्टिस्ड बाय गौतमा वेर ऑफ सिव्हिअरेस्ट सॉर्ट. They lasted for a long period of 6 years. And at the end of 6 years, his body had become so weak that he was quite unable to move. हे दोनच वाचलेत आपण? तर हे दोनच वाचून झाले ना? होय होय होय. हा. तर यावर कोणाला काय? हा. Yet he had seen no new light and was no nearer to the solution to the problem of misery in the world on which his mind was centered. तर यावर काही कोणाला आपलं मत मांडायचं असेल तर आपण तशी मुभा द्यावी असं माझं म्हणणं आणि आवाहन करूया की ज्यांना कोणाला याच्यावर आपलं मत मांडायचं असेल तर त्यांनी कृपया आपलं मत मांडावं. ओके. काही मत नसेल तर पुढे घेऊया आपण. ओके. हो. इथे हॅलो प्लीज सर. प्रशिकानंद सर. हा. इथे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की तपश्चर्या, आत्मक्लेश वगैरे 6 वर्षापर्यंत चाललं होतं आणि शरीर दुबळं होत आहे, क्षीण होते आहे, हालचालही करता येत नाहीये, म्हणजे शारीरिक दृष्ट्या आता ते कमजोर होत आहेत. बरोबर आहे. आणि तरी त्यांना काही नवा प्रकाश, म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता ऐहिक दुःख, सोशल कॉन्फ्लिक्ट, म्हणजे तो जो शब्द होता की दुःखाच्या म्हणजे दुःखाच्या मुळाशी सोशल कॉन्फ्लिक्ट आहे आणि तो जो ते जे ऐहिक दुःखाविषयी अजूनही त्या प्रश्नाचा काही उलगडा झालेला नाहीये. म्हणजे जे काही मार्ग आतापर्यंत आलार कलामाचं, मग तो
ध्यान मार्गाचे समाधी मार्ग जो होता तो सुद्धा काही कामाला येतो नाही. आत्मक्लेशाचा मार्ग फेल होतो झालेला आहे. भृगु ऋषीचा मार्ग ते इथे इथपर्यंत म्हणजे काही तो अजूनपर्यंत काही प्रकाश लाभलेलाच नाही, तो मिळालाच नाही. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आनापान झाली करून त्या कालखंडामध्ये जी काही सुरू होतं, नंतर समाधी मार्ग झाला, नंतर तिथे प्राणायाम करून झालं, आत्मक्लेश झाला, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास झाला, भृगु ऋषीचं झालं, तो ध्यान साधनेमध्ये 7वी पायऱ्याच्या नंतर 8वी पायरी, त्याच्या पुढची ही एक ऍडव्हान्स वाली जी टेक्निक होती तेही सगळ्या शिकून झाल्यात. परंतु सिद्धार्थ गौतमाचा जो मुख्य प्रश्न आहे सोशल कॉन्फ्लिक्टला धरून, की ऐहिक दुःखाला धरून, त्याच्यावर मात्र सिद्धार्थ गौतमाला सोल्युशन सापडलेलं नाही. ही बाब इथून आपण अधोरेखित होते, ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकूण 6 वर्षाचा प्रवास होत आलेला आहे. बस एवढंच. आत्मक्लेश देऊन म्हणजे ती एक धारणा लोकांच्या मध्ये होती की शरीराला जास्तीत जास्त त्रास द्यावा, जेणेकरून मग शरीरामध्ये जे काही विकार असतील ते नष्ट होऊन माणूस मुक्त होईल. ही याची परिसीमा सिद्धार्थ गौतमाने पाहिलेली आहे आणि स्वतः त्या शेवटच्या स्टेज पर्यंत कदाचित असं आपण म्हणूया की ते जाऊन पोचलेले आहेत. आणि तरी सुद्धा ते म्हणतायत की हे सगळे आत्मक्लेशाचे सगळे प्रकार करून तरी सुद्धा मला काही नवा प्रकाश दिसला नाही, ज्यासाठी ते बाहेर पडले होते. आणि जो विचार त्यांच्या मनामध्ये होता की आपण विकारातून मुक्त झालं पाहिजे किंवा आपल्याला एक शांती मिळाली पाहिजे, आणि सर जे म्हणतायत की सोशल कॉन्फ्लिक्ट त्या दृष्टीनं नष्ट झाले पाहिजेत, यावरचा काय जो उपाय आहे तो शोधण्याचा प्रयत्न केला, पण आत्मक्लेशातून तो सापडलेला नाही. हे या इथं मांडलेलं आहे असं वाटतंय. म्हणजे कोणत्याच 6 वर्षापर्यंत म्हणजे नॉट ओनली तो फक्त आत्मक्लेशवालाच मार्ग नव्हे, तर एकूणच म्हणजे आतापर्यंत जे 6 वर्षापर्यंतच्या ज्या प्रवासामध्ये जे काही झालं, सांख्य तत्वज्ञान, भृगु ऋषी, आलार कलाम, नंतर ते आनापान सती, मग ते तो समाधी मार्ग जो होता, म्हणजे प्राणायाम झालं, आनापान सती झाला, नंतर समाधी मार्ग, मग 8व्या पायरी मधलं त्यातलं ध्यानावस्थेमधली पुढची पायरी, त्याच्यानंतरचा पुन्हा ऍडव्हान्स टेक्निक, हे सगळं होऊन सुद्धा यत्किंचितही उलगडा झाला नाही. म्हणजे पॉइंट आपण ज्याला म्हणतो यत्किंचितही सिद्धार्थ गौतमाला फायदा झालेला नाही आणि त्या प्रश्नाचा काही अजूनपर्यंत उलगडा झालेला नाही. आणि समाधी मार्गाचं शिक्षण घेण्याच्या मागे तिथे म्हणजे उलगडा तर होण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने तो मार्ग घेतला, तो जाणून घेतला, तपासून बघितला, आणि तिथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड हे सुद्धा आलेलं आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड करून कदाचित उलगडा होईल. तर याच्यासाठी आनापान सती केली, ध्यान साधनेचा तो जो मार्ग जो होता, जे 3 स्कूल्स होते, तेही सगळे म्हणजे सगळे फेल्युअर होते, हे इथे आपण नमूद केलं पाहिजे. हा म्हणजे या ओळीमधून ते अगदी स्पष्ट होतं, कारण यत्किंचितही फायदा झालेला नाही, म्हणजे तो मार्ग गवसलेला नाही, सोल्युशन मिळालेलं नाहीये. चला ठीक, आम्ही सर पुढे घेऊया आपण. हो चालेल. असं आहे की हॅलो, बोला. प्लीज सर. त्याचा असं आहे की नवा प्रकाशाचा शोध हा भाग तिसरा आहे. याच्यात भृगुमुनीच्या आश्रमात ते थोडाच वेळ थांबले, ते निघून गेले होते. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला, तिथे त्यांना उलगडा झाला नाही. समाधी मार्गाचं शिक्षण, बरं असं मला सांगायचं आहे की समाधी मार्गाचं शिक्षण सांगत असताना तिथेच सांगितलं की त्याच्यातून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. त्याच्यामुळे जे हेडिंग आहे त्या हेडिंगच्याच अंतर्गतच सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. मग वैरागाची कसोटी म्हणजे भृगुमुनीचा आश्रम शिल्लक राहिलेला होता, ते तिथे मग जातीने गेले, सर्व प्रयोग केले, करून त्यांना वैराग्यामधून काहीच सापडलं नाही. त्यामुळे वैरागाचा त्याग असं हेडिंग देऊन तो चॅप्टर आहे. तर अमित मेधावी सर जे म्हणतात की हे वैराग्याच्या कसोटी होती आणि वैराग्याचा त्याग केला, तर ते वाक्य वैराग्याचा त्याग याच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे, न की ते आजपर्यंतचे जे समाधी मार्गाचं, हे खरं असलं तरी समाधी मार्गामधून त्यांना काही मिळालं नाही हे सत्य आहे. म्हणजे प्रशिक्षकही चुकीचे नाही, पण अमित मेधावी सर जास्त बरोबर यासाठी आहे की वैराग्याचा त्याग असं हेडिंग देऊन ते वाक्य लिहिलेलं आहे. त्यामुळे ते वाक्य वैराग्याच्या कसोटीसाठीच लागू व्हावं, ते समाधीच्या वाक्यासाठी लागू होऊ नये, एवढंच म्हणायचं होतं. पण सर पहिल्यावाल्या ओळीमध्ये ते क्लिअर आहे ना की अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. हो, तर हे तरी पण वैराग्याच्याच बाबतीत आहे ते. म्हणजे 6 वर्ष फक्त वैराग्यालाच म्हणायचं का? एकूणच वैराग्य, हा म्हणजे गृहत्यागाच्या नंतर पासूनच एकंदरीत तसं. वैराग्याची कसोटी ज्या चॅप्टर मध्ये आहे त्याच्या अगोदरचं चॅप्टरचं नाव आहे वैराग्याची कसोटी.
त्या कसोटीतून जे काही ते 6 वर्ष त्यांनी चालवली. आता ते 6 वर्ष 3 महिने राहिले असतील बाहेर, तर 3 महिन्यात बाकीचा अभ्यास केला किंवा कसोटी हे लगेचच सुरुवात केली त्यांनी. ते ध्यान साधना लवकरच आत्मसात करून फटाफट पुढच्या स्टेजला वैराग्याची कसोटी खूप जास्त ते दिवस त्यांनी ते आजमावून बघितली. तर त्या 6 वर्षापर्यंत पूर्ण असं इथे दिलेलं आहे ती कसोटी. आणि मग त्याच्या अखेरीस त्यांनी निर्णय घेतला की हे आता मी त्याग केला पाहिजे, हे काही कामाचं नाही. तर त्या चॅप्टर मध्ये जे लाईन आहे त्या हेडिंगशी सुसंगत असलेल्याच निर्णयासाठी आपण ते वापरू शकू. समाधी मार्गाचा त्याग केला यामुळे त्याच्यासाठी ते वापरता, जरी ते बरोबर आहे पण ते त्याच्यासाठी वापरता येणार नाही. तर या बाबतीत म्हणजे अमित मेधावी सर जास्त बरोबर आहे. म्हणजे त्यांचं आकलन जो वैराग्याच्यासाठीच आहे तसं त्यांनी मांडलं आहे. सहमत या मुद्द्याशी सहमत. हा हा ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. पुढचा मुद्दा घेते. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण लोकांसाठी दुःख भोगतात, तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जो दोष देतो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. मला वाटतं धम्मदीप घ्यावं हे क्रमांक 4 पासून क्रमांक 9 पर्यंत. Okay. He reflected to himself, this is not the way, even to passionlessness, nor to knowledge, nor to liberation. Some undergo misery for the sake of this world, others meet toil for the sake of heaven. All living beings wretched through hope and always missing their aim, fall certainly for the sake of happiness into misery. Has not something happened to me? It is not the effort itself which I blame, which flinging aside the base pursues a high path of its own. What I ask is, can the mortification of the body be called religion? माझं म्हणणं म्हणजे इथपर्यंत घ्यावं लागेल. 9व्या वरती जरा जास्त चर्चा होईल असं वाटतं का? 9वी घेऊ आता लगेच? मी सर्वांना विचारतोय, म्हणजे परमिशन घेतोय. 8 पर्यंत घेऊन घ्या, नंतर मग 9वा एक सेपरेट विषय सुरू होतो. 8 पर्यंत घ्या. आणि धम्मदीप सर, 7वा जो मुद्दा पॉइंट आहे ना, तो जरासा तुमच्या भाषेत सांगा बघू, मराठीमध्ये. बरं. इट इज नॉट द एफर्ट इटसेल्फ विच आय ब्लेम. हा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला मी दोष देत नाहीये. विच फ्लिंगिंग असाइड, ज्याच्या बाजूने जर गेलो असेल आपण, तर तो रस्ता चांगल्या मार्गाला गेला असता. काय की मी प्रयत्नांनाच दोष देत नाहीये. इट इज नॉट द एफर्ट इटसेल्फ विच आय ब्लेम. प्रयत्नांनाच मी दोष देत नाहीये. विच फ्लिंगिंग असाइड, ज्याच्या बाजूने गेला असतो, तर तो रस्ता स्वतःहूनच चांगल्या मार्गावर जातो. काय की मी प्रयत्नाला दोष देत नाहीये. ज्याच्या बाजूने जर गेलं तर तो रस्ताच चांगल्या मार्गावर स्वतःहून जातो, असं त्याचं शब्दशः मराठी ट्रान्सलेशन होतं. बरोबर सर? धन्यवाद. ओके सर, बोला सर. बाकी कोण सांगू शकेल याच्यावर काही? मी आजच वाचायला घेतलं, म्हणजे आधी वाचलं होतं आणि वाचता वाचता आज वाचायला घेऊन मी इंग्लिशही वाचलं आणि मराठी वाचलं. तर मला कम्पेअर करताना काही गोष्टी माझ्या आकलनानुसार जसेच्या तसे शब्द म्हणजे योग्य ट्रान्सलेशन झालं नाही असं मला वाटतं बरं का. तर आता ही 4 नंबर मध्ये गेलो आपण. ही रिफ्लेक्टेड टू हिमसेल्फ, दिस इज नॉट द वे, इवन टू पॅशनलेसनेस, नॉर टू परफेक्ट नॉलेज, नॉर टू लिबरेशन. आता याच्यामध्ये पॅशनलेसनेस ला मराठी ट्रान्सलेशन मध्ये वासना मुक्त असं केलंय.
आणि मला जेवढं वासना या शब्दाचा अर्थ माहित आहे तो बऱ्यापैकी जास्तीत जास्त फिजिकल प्लेजर साठी वापरला जातो असं मला वाटतं. पण पॅशन हा शब्द त्याच्याही पुढे जाऊन वापरता येऊ शकतो. पॅशन हा शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीच्या पाठी बेभामपणे लागणे. विषयासक्त म्हणता येणार त्याला. विषयासक्त म्हणता येईल ना. बरोबर. हा तर विषयासक्ती विषय म्हणजे असं हा म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे पॅशननी लागता येते. तर विषयासक्ती, आता लेसला काय म्हणावं लागेल, लेसला मराठीत काय म्हणावं लागेल, विषयासक्ती पासून मुक्ती असं होईल. म्हणजे मुक्ती, हा. किंवा अलिप्त विषयासक्ती राहणे, मुक्ती. विषयासक्तीपासून अलिप्त राहणे किंवा दूर राहणे. विषयासक्त अलिप्ती, हा अलिप्त असं विषयासक्ती अलिप्तता असं म्हणता येईल त्याला, नाही का. असं माझं म्हणणं. तर हे अशा थोड्या थोड्या गोष्टी मला जाणवल्या. म्हणजे आधीही वाटलं मला की पण ठीक आहे, त्या आधीच्या जरा मी थोडा डाऊटफुल आहे. पण या बाबतीत तरी मला जरा वाटलं की असा बदल असायला पाहिजे मराठी ट्रान्सलेशन मध्ये, नाही का सर. वासना हा शब्द जो आहे तर तो केवळ फिजिकल वासना हा शब्द रिलेटेड नाही. तो आपण असं मराठी सुद्धा म्हणतात की अन्नावरची वासनाच उडालेली आहे, बरोबर. तर याचा अर्थ फिजिकली असा घेऊ नये. कारण जे त्यांनी जे ट्रान्सलेट केलेलं आहे कोणता वासनामुक्त होण्याचा, बरोबर. तो मला वाटते तो योग्य शब्द आहे तो वासनामुक्त होण्याचा. तो कारण तो शब्द व्यापक आहे. व्यापक आहे. बरोबर, मला माहित नव्हतं. इंद्रिय तृष्णा किंवा इंद्रियांबद्दल आसक्ती असाही त्याचा अर्थ होऊ शकतोय. म्हणजे मानसिक पातळीवरती तो शब्द अधिक महत्वाचा ठरतोय शरीरापेक्षा. ओके, बरं. वासनाच्या ऐवजी आसक्ती मुक्त असा शब्द चांगला वाटेल का. विषयासक्ती नाही, फक्त आसक्ती मुक्ती. आसक्ती तसा अर्थ होतो का त्याचा, पॅशनचा, आसक्ती सारखा, एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे बेफाम लागणे. म्हणजे मला पालीचं एवढं ज्ञान नाही. मी इंग्लिश आणि मराठी एवढंच ट्रान्सलेट करतोय. मला जेवढं माहिती आहे त्यानुसार मला ते जरा कळालं नाही, म्हणून मला वाटलं की तुम्हाला विचारावं. आणि तसा असेल समजा पाली लिटरेचर मध्ये असेल की वासनाचा अर्थ सर्वसमावेशक आहे, सगळ्या गोष्टींची आसना लागणं, तर ते ओके असेल. मग मी म्हणत होतो फक्त आसना मुक्ती त्याला वापरता येईल का शब्द. बट ओके, इफ यू आर ओके कम्फर्टेबल विथ इट, ओके, फॉर टाइम बिंग आय एम कम्फर्टेबल विथ इट. वासनेचा अर्थ आपल्याला एखाद्या गोष्टीची भूक, एखाद्या गोष्टीची इच्छा नसणे असं पण घेऊ शकतो आपण, बरोबर. समजा अन्नावरची वासना ओढणे म्हणजे काय, की अन्न खावेसे न वाटणं, बरोबर. की मग ते सुद्धा मानसिक दृष्ट्या जर आपण जर शब्द घेतला की विषय वासना असेल तर एखादी प्रत्येक इंद्रियाचे एक विषय असतात वेगवेगळे, बरोबर. जसं डोळा आहे, डोळ्याचे एक विषय असतात, पाहणे, बरोबर. तर जे डोळ्याला मनाला चांगलं वाटतं तेच पाहत राहावं, ही झाली त्याची वासना, बरोबर. तर ती न पाहण्याची जी भावना आहे त्याला आपण त्या वासनेपासून मुक्तता असं म्हणू शकतो, असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे आपण जो शब्द वापरतोय ना नगरकर सर, तृष्णा हा शब्द तिथं योग्य आहे. म्हणजे तृष्णेचा नाश झाला नाही किंवा ज्ञान प्राप्ती झाली नाही किंवा मुक्ती मिळाली नाही अशा अर्थानं त्याच्याकडे पाहिलं. तृष्णेच्या अंतर्गत मग या सगळ्या गोष्टी येतातच. हो ना. मग प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक इंद्रियाची एक तृष्णा असते. डोळ्याची, कानाची, जिव्हाची, त्वचेची, पाचही इंद्रियांची. तर तृष्णासक्त माणूस आणि तृष्णामुक्त माणूस अशा दोन डिव्हिजन आपण करतो. आता पर्यायवाचक भरपूर शब्द आहे एका शब्दाला. अप्रोप्रिएट वर्ड काय आहे हे तर पॅशनला काय असलं पाहिजे जवळचा. तर जे काही आपण जे पॅशनचा जवळचा अर्थ काय असला पाहिजे तो ट्रान्सलेटरने तर केला आहे. हे पुस्तक मराठीचा अनुवाद 3 लोकांनी केलेला आहे, तळवलकर, चिटणीस आणि रेगे. आता हे इंग्लिशचे मास्टर होते. ओके, बरोबर. आणि त्यांनी धम्माचा देखील बाबासाहेबांच्या सोबत राहून अभ्यास केलेला आहे. आता ते जो जवळचा शब्द त्यांना सापडला तर तसं मग हिंदीचाही बघायला पाहिजे. ते हिंदीचे विद्वान आहेत ज्यांनी अनुवाद केलेला आहे.
त्यांचा शब्द जर जवळपासचा असेल तर तो आपल्याला मध्यम म्हणून घेता येतो. पण उद्देश असाच की इंद्रिय सुखाशी आसक्त होऊन आणि इंद्रिय सुखापासून तो मुक्त होऊन इंद्रियाच्या सुखाप्रती तो आसक्त आहे की मुक्त आहे एवढाच तो मग मुक्त, इथं म्हणाले की मुक्त असणाऱ्यासाठी सुद्धा हा मार्ग नाहीये. ठीक आहे, म्हणजे हे ट्रान्सलेशन होत की या तृष्णेपासून मुक्त असणाऱ्यासाठी सुद्धा हा मार्ग नाहीये. असणाऱ्यासाठी नाही, करणारा नाही आहे हा मार्ग, तृष्णामुक्त करणाराही नाही आहे. ओके, हा ज्ञान देणारा मार्ग नाही आहे, तृष्णेपासून मुक्त करणाराही मार्ग नाही आहे. ओके ओके, हा बरोबर सर, हा मान्य. ओके ओके, त्या अर्थाने ते वापरलेलं आहे. जर हे काही अंशी काही बरोबर असतं, एखादा त्याच्यातून मिळालं असतं तर या मार्गाचा आपण वापर केला असता पुढे. पण ते काहीच कामाचं नाही आहे असं त्यांना निर्देशनात आलं आणि म्हणून तो वैराग्याचा त्याग करायचा त्याने ठरवलेला आहे. ओके, ठीक आहे. पुढे कोणी बोलू इच्छित? या 8 नंबर पैकी कुठल्याही पॉइंट वरती कोणी यावर मत मांडू इच्छित आहे का? 8 मध्ये 8वी जी ओळ आहे की काय शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? बरोबर आहे. काल मी म्हणालो होतो की पवन कुमार शिंदे सर जे म्हणाले होते की काही भिक्खू ते स्मशानभूमीत जाऊन मग पाठीचा ताठकणा ठेवून सरळ राहणे, मग ते जे काही मार्ग वगैरे जे अवलंबितात आणि निर्वाणाचा मार्ग म्हणून याच्यावर मार्गक्रमण करतात विनय पिटकानुसार किंवा जी काही मांडणी त्या तिथे आहे म्हणजे बौद्ध धर्माची मांडणी आहे म्हणून म्हटल्या जात असावी जी काही. तर इथे शारीरिक क्लेशांना काय धर्म म्हणता येईल काय असा प्रश्न सिद्धार्थ गौतमाने इथे उपस्थित केला त्यांच्या पुढे त्यांना जाणवतोय. तर निश्चितच याचं उत्तर सकारात्मक की नकारात्मक? आता त्यांना येऊ दिलं पाहिजे म्हणजे तो मुद्दा होईल, पण तो मुद्दा आपण समोर चालले जाऊ ते नंतर येतील. होऊ शकते. जनरल पण तोपर्यंत जनरल मत आपल्या लोकांचं काय मत? आपण एक कन्सेन्सस डेव्हलप करू शकतो. मला याविषयी कसं वाटतं सर, इथं आत्मक्लेश ही एक गोष्ट आहे आणि सुखोपभोग ही एक गोष्ट आहे. ही दोन टोकं सोडायला बुद्धांनी सांगितलीत धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या अगदी सुरुवातीला. तर सगळ्याच गोष्टींना मग आपण आत्मक्लेश म्हणू शकणार नाही. काही गोष्टी आपल्याला स्वतःला नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागतील. मग आपल्या दृष्टीनं म्हणजे टोकाचा आत्मक्लेश नाही अशा पद्धतीनं आपण तिथं पाहू शकतो. आता आत्मक्लेशाची उदाहरणं आपण दिलेली आहेत. चालेल का? थोडा आत्मक्लेश असं आपण म्हणणार नाही, पण स्वतःला काही नियंत्रण घालण्याचं काम पण आपल्याला करणं आवश्यक आहे सर. जसं विकाल भोजनाची चर्चा आपली निघाली होती की मध्यान्हापूर्वी जेवण घेतलं पाहिजे, तर त्यालाही मग काही लोक त्यालाही आत्मक्लेश म्हणू शकतात सर. आपण त्या आत्मक्लेशाची व्याख्या काय करणार आहे त्यावरती ते ठरेल. तर तिथे जो इंग्रजीतला जो शब्द आहे तो इंग्रजीतला शब्द आहे मॉर्टिफिकेशन ऑफ द बॉडी. तिथे जो शब्द जो आहे 8वा, कॅन द मॉर्टिफिकेशन ऑफ द बॉडी बी कॉल्ड रिलीजन? प्रश्न विचारलाय. हा प्रश्न विचारलाय आणि सर पवन कुमार शिंदे सरांनी उत्तर हो म्हणून दिलं आहे. काल सिद्धार्थ सोनकांबळे सरांनी हो म्हणून दिलेला आहे. अमित मेधावी पण त्याला ऍडमिट करायचं हो म्हणत आहे. आपण परत विचारूया सर, त्यांना परत विचारूया. चालेल. हो, पण कालचा धागा आपण पुढे ठरलं होतं. अच्छा अच्छा, आज आपण ते विचारू आणि तो ओघाने तो विषय येणारच आहे 8 मध्ये. हॅलो क्रांतिकारी जय भीम सर्वांना. जय भीम. हा जो प्रश्न उपस्थित केलाय याचं उत्तर निश्चित देईल. मुद्दा असा आहे, सेल्फ मॉर्टिफिकेशन आणि धृतांग व्रत जे तथागतांनी सांगितलंय यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एक उदाहरण म्हणून बघायला गेलो आपण तर सर एक मिनिट सर, थोडं स्लो सांगा तर मी लिहून घेतो. 2 शब्द वापरलात तुम्ही, कोणते 2 शब्द मला सांगू शकाल का? धृतांग व्रत नाव आहे. धृतांग काय व्रत. आता व्रत आहे का नाही ते धृतांग शब्द नोंदून ठेवा. ओके. आणि दुसरा काय सर? सेल्फ मॉर्टिफिकेशन, आत्मक्लेश. अच्छा, आत्मक्लेश. मग हे आत्मक्लेश सेल्फ मॉर्टिफिकेशन. ओके, मॉर्टिफाय करणं. तर एक फक्त मॉर्टिफिकेशन असा शब्द दिला इथं.
तर हा, हा. मॉडिफिकेशन म्हणजे आत्मक्लेश आणि मॉर्टिफिकेशन. हा, आणि धुतांग तुम्ही नवीन शब्द ऍड करताय ते कुठं हा शब्द हा आहे? हा हम्म. नाही, धुतांग हा जो शब्द उल्लेखित केलाय ते भिक्खूच्या संदर्भात, आता पूजनीय भिक्खू संघाबद्दल बोललं तर ते जे करतात तर ते धुतांग व्रतामध्ये येतं. त्याला व्रत म्हणतात किंवा काय, पण धुतांगामध्ये ते येतं. ओके. आता हे समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण फक्त इथं मांडतो आणि ते आता विचारतेच आहे, आपण चर्चा करावी. अमित सर, सिद्धार्थ सर आणि आणखीन आपण नगरकर सर देखील आहेत, आपण चर्चा करूया. आता हे उदाहरण असं आहे, म्हणजे मिलिटरीमध्ये, इंडियन आर्मी मध्ये कमांडो ट्रेनिंग असते किंवा इंडियन आर्मीची पण ट्रेनिंग असते. आता इंडियन आर्मी आणि नागरिक दोघात फरक आहे. सिव्हिलियन सिटीजन आणि इंडियन आर्मी वाला सिटीजन फरक आहे. ओके. तिथं आपण असं म्हणू शकत नाहीत की आर्मीवाला बंदूक वापरतो, मला पण बंदूक वापरायला द्यावी, है ना. तिथं काय आपण ते इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण म्हणू शकत नाहीत, कारण त्याचे नियम वेगळे, यांचे नियम वेगळे, बरोबर. आता मिलिटरीमध्ये देखील जेव्हा ट्रेनिंग असतं का सर, ट्रेनिंग, त्यावेळेस त्यांना असे काही टप्पे असतात कमांडो ट्रेनिंग मध्ये, मिलिटरी ट्रेनिंग मध्ये, की 2-2 दिवस पाणी प्यायला देत नाहीत. एकच टाइम कधी कधी जेवण देतात, कधी कधी रगडा असतो, है ना. कधी कधी आंघोळीला पाणी देखील देत नाहीत, कधी कधी मार पडतो, आणि अनेक प्रकारच्या पद्धतीने त्यांना माइंड अँड बॉडी साऊंड करण्यासाठी जितकं काही त्यांना काय म्हणतात त्याला त्रासातून टाकता येईल तितकं टाकलं जातं. याला आपण आत्मक्लेश म्हणणार आहोत का? तर नाही. तर याच्या पाठीमागे उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट काय आहे की माइंड अँड बॉडी स्ट्रॉंग बनली पाहिजे त्या आर्मी पर्सनलची, म्हणजे तो युद्ध प्रसंगी, शांततेच्या प्रसंगी, अनेक प्रसंगी तो अडिग राहील आणि त्या पद्धतीनं तो त्याला सामोरा जाईल. धुतांग देखील जे दिलेलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे, ज्यांच्यामध्ये समजा ज्या प्रकारचा विकार असेल, आता कसं असतं, प्रत्येक जण गृहस्थामधून प्रबंधित होतं, कोणाला कोणत्या गोष्टीची विषयासक्ती असते, जसं आपण विषयासक्तीबद्दल बोललो, तो त्या ज्या विषयासक्त असेल त्याच्यातून जर दूर व्हायचा असेल तर काही काळासाठी हे करावं लागतं. काही काळासाठी असतं, ते आयुष्यभरासाठी असतं असातला भाग नाही. त्यामुळे त्याला आत्मक्लेश बनणं असेल, मॉर्टिफिकेशन, हे चुकीचं आहे. नाही, आता इथं दिलंय म्हणून चुकीचं आपण काय म्हणतोय? आपण काय म्हणतोय, इथं दिलंय की सर आत्मक्लेशाची व्याख्या अगोदर करूया धम्मदीप सर. आत्मक्लेश कशाला, जे सिद्धार्थ गौतमाने ज्याचा त्याग केला किंवा ज्याचा नकार दिला ते आत्मक्लेश कोणत्या प्रकारचे होते त्याची पहिल्यांदा आपण बघूया. म्हणजे बौद्ध धम्मा, म्हणजे बुद्धिझम मध्ये नंतर त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर जे काही स्वनियंत्रणासाठी गोष्टी सांगितल्या त्यालाही कदाचित मग आपण आत्मक्लेश म्हणू शकू. म्हणून आत्मक्लेशाची अगोदर व्याख्या करून घेऊ, म्हणजे मग धुतांग काय हे पाहता येईल आपल्याला. हा प्रश्न बरोबर आहे. नगरकर सर, ही व्याख्या पहिलेच झालेली आहे. भृगमुनीच्या आश्रमात काय काय केले, चिंध्या गुंडाळणे, प्राण्यांचे चमडे, तर ते त्यांचे पंख, अंधारात राहणे, हाडांवर झोपणे, उपाशी राहणे, आंघोळ नाही करणे, हे सर्व पहिलेच दिलेलं आहे. म्हणजे इतका शरीराला लागायचा की ते असं पापड्या म्हणून असं होऊन पळायचं. म्हणजे आंघोळ नाही करणे देखील आत्मक्लेशाच्या कक्षेत येतं. नाही, कुठं तिथं म्हणलंय का सर? त्या भृग ऋषीच्या आश्रमामध्ये आंघोळ न करणे ही आत्मक्लेशात म्हणले का? ओके. नाही, आंघोळ न करणे म्हणजे शरीरावर मळ साचणे. नगरकर सर बोलतायत. प्लीज बरोबर सॉरी. ठीक आहे ना, काही नाही बोलतायत. नाही, ते तिथं दिलंय का असं म्हणतो, म्हणजे मला फक्त एवढं विचारायचं होतं. बुद्धाने त्याच्या धर्माच्या एक चॅप्टर अगोदरच दिलेलं आहे की त्याची व्याख्या काय, नेमकं काय काय केलं करण्याला आपण आत्मक्लेश म्हणतो, याच्या अगोदरच दिलेलं आहे. म्हणजे पलंग राहून पलंगावर नाही झोपणे, जेवण राहून उपास तपास करत राहणे, म्हणजे ते करायचंच नाही. पाणी राहून पाणी नाही पिणे, आणि त्याचा हेतू काय, तर त्याचा हेतू काहीतरी साध्य करणे. पण इथे या वैराग्याच्या त्यागामध्ये 5वं वाक्य असं म्हणते की हे सर्व गोष्टी तुम्हाला बुद्धी देणार नाही, आणि ते आता बोलले की नाही, ते याच्यातून तुम्हाला जे साऊंड बॉडी साऊंड माइंड म्हणाले, तृष्णातून मुक्त होण्याचा जो प्रकार आहे त्याचा दाखला देऊन आपण त्या एक्सक्यूज देऊन राहिलो. भिक्खू लोकांनी ते काही वर्ष केलं तर त्यांना त्यांच्या तृष्णेतून मुक्ती होते, त्यांच्या कुठले
त्यांच्या दोष असले तर ते त्याच्यापासून दूर होण्याकरताच ते वापरलं जातं. तर ह्या अशा कोणत्याही प्रकार ते त्याच्यातील तृष्णा नष्ट होत नाही. म्हणजे कालही ते वधवलं गेलं होतं आणि आजही ते रिपीट झालं आहे. डबल केल्यामुळे ते काही त्याला वेटेज येत नाही. तुम्ही नाही, किती- पण नाही, ठीक आहे ना. त्या नाही, नाही, परत आपण आत्मक्लेशांमधलं रिव्हिजन भिक्खू काय केल्यासारखं बघू ना. करतात का? ठीक आहे ते काही हरकत नाही नाही नाही. नाही नाही हा रिव्हिजन केल्यासारखं करू ना आपण. हा पण रिपिटेशन होतं अमित म्हणजे हे सांगतो. ओके अमित सर आता म्हणत आज होते हे काहीतरी. हा मुद्दा असा आहे की त्याच्यातून तृष्णा देखील मुक्त होत नाही, ज्ञान तर येतच नाही आणि लिबरेशन ज्याला म्हणतो ते लिबरेशनही येत नाही. तिन्ही गोष्टीचा वापर तिथे केलेला आहे की लिबरेशनही मिळणार नाही आणि तुम्हाला त्या तृष्णाची मुक्ती होणार नाही आणि तुम्हाला ओके. ज्ञानही त्याच्यातून येणार नाही. हा बरं, सर बरं. मग अमित सर हे काय म्हणतात? यांनी समजावून सांगावं ते कसं नाही नाही, येते. बौद्ध भिक्खू त्या प्रकारचा कोणता आत्मक्लेश करतात का? पाठीमाग आता तुम्ही वाचलं म्हणता झोपणे नाही. ग्रंथामध्ये. हा झोपायचंच नाही, बसूनच राहायचं हा स्मशानात आणि गर्द जंगलमध्ये जाणे. हा तिथे ते एका स्मशानात भिक्खूने जाणे. जीव केला 2 हा. वर्ष अगोदर. मग हे आत्मक्लेश सर्वांना माहित पाठीमाग असू द्या. सांगितलेत का? धम्मदीप सर वाचून बघा जरा. पाठीमाग ते आता आत्मक्लेश जे म्हटलेत भिक्षू का? लोक आहे त्या जंगलमध्ये जे प्रशिक्षकांना ते नाही, जंगलचं आता नाव माहिती आहे. नाही नाही भृगुऋषीच्या नाही, नाही ऐका, ऐका. आश्रमामध्ये थोडं मला वाटतं डायव्हर्ट होतोय. परत आपण येऊया. एकीकडे म्हणायचं भृगुऋषी किंवा पाठीमाग दिलेले आहेत आत्मक्लेश. ते आत्मक्लेश बौद्ध भिक्खू पालन करतात का ते आपण बघूया, चेक करू. हा चालते. ओके. त्याच्या हा, एक पाठीमागची मिनिट. भूमिका काय? हा, आता या सिद्धार्थ सर प्रश्नावर. तुमच्याजवळ विनय पीठक आहे का जवळ? आहे नाही, सर. नाही, मी लगेच हा, जरा ऐका असं की. धुतांग नाही, काढा नाही. त्यामध्ये. याला असेल जर तर. करंट ऐका की याला जर हा. करंटशी अटॅच करायचं झालं तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं हा. उत्तर काढूया का? मी म्हणतोय काय की सध्याचे भिक्खू असं करतात का? कळालं का? तर नगर सर काय हो, सध्याचे भिक्षू असं करताना दिसतात. म्हणजे या स्वरूपाचा तो प्रकार आहे. गर्द जंगलमध्ये जाणे, तिथे गुहेमध्ये राहणे, हिंस्र प्राण्यांसोबत राहणे आणि त्या हिंस्र प्राण्यांनी मागच्या 2 वर्षा अगोदर एका भिक्खूला खाऊन टाकलं. खाऊन टाकलं. हा, खाऊन टाकलं. म्हणजे इथपर्यंत त्यांनी ते केलं आहे आणि ते असं केल्यानेच काय मिळतं म्हणून असं एक जंगलमध्ये जे ध्यान करणारा एक पंथच बुद्धिझम मध्ये निघालेला आहे. नाही सर, आत्मक्लेशाची व्याख्या एक ठरवूया आपण. तुम्ही आत्मक्लेश एकदा म्हणता ते भृगुऋषीच्या आश्रमामध्ये वगैरे डोंट केलेले. जम्प ऑन कन्क्लुजन्स. आपण कन्क्लुजन जम्प करू नये असं माझी विनंती आहे. एक धम्मदीप सर तुम्ही आधी करा. अमित सरांशी मी सहमत आहे. आपण एक तिथं कोणते टप्प्याटप्प्याने जाऊया. आत्मक्लेश सांगितले, तिथं टप्प्याटप्प्याने आत्मक्लेश जाऊया. कोणते सांगितले त्याची काही आधी करूया आपण. म्हणजे बुद्धांनी कोणते आत्मक्लेश नाकारले, कशाला आत्मक्लेश, बुद्धांच्या व्याख्येमध्ये आत्मक्लेश कशाला म्हटलं, हे आपण बघूया. मग भिक्खू काय करतात, भिक्खूंच्यासाठी काय सांगितलं विनय पीठकामध्ये, ते आपण बघू. सर एखाद्या व्यक्तीला समजा सर की तो 10 वाजता भूक लागते, मग 11 वाजता तू जेव असं जर सांगितलं तर त्यालाही आपण आत्मक्लेश म्हणू शकेन. एखाद्या व्यक्तीची बसायची कपॅसिटी अमित सर. अर्धा तास आहे, त्याला 1 तास अभ्यास कर म्हटलं तर त्यालाही आपण आत्मक्लेश म्हणू शकू. वाटू असं शकेल म्हणून त्याचा नाही इश्यू आहे चालणार. तो. नाही हा, मग त्याचा इश्यू त्याचा आहे इश्यू तो. आहे. हा, आपण बरोबर बुद्धांनी काय सांगितलं हे ऐका पाहिलं ना, ना एक सर. एक हळूहळू जाऊ, हळूहळू आपणच बोल. ठीक आहे, आपण बोलू देत अमित मेधावी सरांना. हा प्लीज कंटिन्यू सर. हा, माझं मत काय आहे, आपण आत्मक्लेशाची व्याख्या करावी. तुम्ही लिहून घ्या. तुम्ही नगरकर सांगा. सर सांगतील आत्मक्लेश कोणते सिद्धार्थ गौतमाने नाकारले, आणि मग आपण बुद्धांनी धुतांग काय सांगितले ते बघूया. त्यामध्ये काय फरक केले ते बघू आपण. बरं, ओके. हा, तर मला वाटते ठीक आहे, मी नगरकर सरांकडे परत जातो. नगरकर सरांनी मला जेवढे म्हणजे आधी सांगितले ते सहमत म्हणाले सहमत. की भृग ऋषीच्या आश्रमात जे काही केलं त्याला ते आत्मक्लेश म्हणतात. ओके, ते डिटेल्स मध्ये लिहून घ्यायची गरज नाही, पण बऱ्यापैकी ते कळालं आपल्याला की बाबा भृग ऋषीच्या आश्रमात जे काही केलं गेलं त्याला आत्मक्लेश म्हणतात. सर मान्य आहे का नगरकर सर? ही डेफिनेशन वैराग्याची कसोटी तोच आहे, ते चॅप्टरच त्याच्यावरच हे दिलं आहे. पण ओके, याच्याने हा. जर संतुष्ट झाली नसेल आणि साधारण माणसाला सुटसुटीत असं काही त्याची व्याख्या पाहिजे असेल तर त्याचं साधं आहे की तुमच्याकडे पाणी असून तुम्ही तहान लागल्यावरही पाणी प्यायचं नाही, याला आत्मक्लेश म्हणतो. तुमच्याकडे बसण्याची खुर्ची असूनही जाणीवपूर्वक जबरदस्ती तुम्हाला उभंच राहायचं आहे आणि याला आत्मक्लेश म्हणतो. आणि तुमच्याकडे व्हेकल आहे, ते व्हेकलचा तुम्हाला सहज वापर करता येतो, पण तरी पण तुम्ही व्हेकलचा वापर टाळत गेले, यालाही मी आत्मक्लेश म्हणतो. आणि म्हणजे अशा स्वरूपाचे तुमच्याकडे चांगले कपडे असले तरी चिंध्या गुंडाळणे, याला मी आत्मक्लेश म्हणतो. ओके. सर मी बोलू ठीक आहे, का?
सर 2 मिनिट मी फक्त आणि अशी summarize व्याख्या करतो तुम्हाला सरांना. आणखी आता ते नंतरच्या चॅप्टर मध्ये जिथे पहिलं जो प्रवचन आहे बुद्धांचा, फर्स्ट डिलिव्हरी ऑफ धम्मा टीचिंग, म्हणजे काय म्हणतात त्याला, सरमन पहिलं सरमन. फर्स्ट सरमन. तर त्याच्यातही तुम्हाला 2 टोकं दिसणार. तर 2 टोकामध्ये एक त्यागाचा आणि एक भोगाचा. तर बुद्धांनी त्यागाचाही त्यागलं आणि भोगाचाही त्यागला. त्यांनी मध्यम शोधला. ते जे काही असेल ते असेल. पण त्याग करणे म्हणजे जिथे कुठे त्याग आहे तिथे तिथे त्याला आम्ही वैराग्य म्हणतो. बरं, आता काय करूया सर? ओके, हा म्हणजे ठीक आहे. आता सिद्धार्थ सरांना वेळ देऊया. हा, सिद्धार्थ सर. प्लीज. हा, तर मला काय वाटतं, अमित या सरांनी जे व्याख्यानुसार म्हटलेलं आहे भिक्खूने की, लग्न करायला पाहिजे मग. नाही सर, नगरकर सर, नाही, पवन कुमार शिंदे सर, दिस इज नॉट तर ऍक्सेप्टेड. जे व्याख्या जी आहे येऊ वेळेत व्यक्तिगत ऍक्सेप्ट ना, डिसिप्लिन तुम्हाला मेंटेन करावं लागेल. मी हा, याच्याने काय होतं, येऊच ना आपण, येऊच ना. आणि प्लीज तुम्ही एका discipline वाक्यात हमले जर करत असाल, चर्चा डिसिप्लिन मध्ये होऊ द्या प्लीज. हा, तर ते एक मी वाक्याने आपल्याला एक मिनिट हे मत नाही मांडू करता येणार. इच्छितो. ते वाक्य मी काय म्हणतो, तुमचं वाक्य सगळ्यांचं मी एवढं मोलाचं समजतोय की मी ते प्रत्येक वाक्य लिहून घेणार आहे आणि त्याच स्पीडनं आपण बोलावं असं माझं म्हणणं. करू शकाल का आपण? हा, कृपया करून. हा, सॉरी. हा, तर मी बोलू का? टॉन्ट मध्ये नको. हा, प्लीज सर. हा, सिद्धार्थ सर. नगरकर सरांनी जे म्हटलं आहे की बसायला खुर्ची असेल तर सुद्धा न बसणे हा सुद्धा एक आत्मक्लेश आहे. झोपायला पलंग असेल तर न झोपणे, त्यावर न झोपणे हा सुद्धा एक आत्मक्लेश आहे. बरोबर. तर अष्टशील किंवा जे 8 शील जे दिलेले आहेत भगवान बुद्धांनी, त्यामध्ये जे 8वं शील आहे, बरोबर, उच्चासयना महासयना वेरमणी शिक्षापदम समाधियामी. त्याचा मराठीत अर्थ काय होईल असा सर? होतो. हा, प्लीज सर. ओके. मी सांगतोय ना. मी उंच आणि मौल्यवान आसनावर शय्येवर झोपण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तर कृपा करून असं ज्या गोष्टी बुद्धाने सांगितल्या नाहीत तर त्या आपण ज्याला आत्मक्लेश म्हणतात, ते आत्मक्लेशचा अर्थ कुठलं जोडून, बरोबर, भिक्खूंसाठी हा नियम सांगितलेला आहे की उंच आसनावर झोपू नये. त्याचा अर्थ काय होतो की जे आपण इतर जे काही पंथामधल्या लोकांना बसण्यासाठी उच्चासन करतात त्याच्यावरती बसायचं नाही किंवा त्यावरती झोपायचं नाही, कारण तुमच्यामध्ये असं एक वेगळीपणाची भावना निर्माण होणे या अर्थाने ती शील सांगितलेला आहे. तर आपण नगरकर सरांना मी यावर असं प्रश्न विचारतो की शील आहे हे आत्मक्लेशाचं कोण टाकायचं, हा आत्मक्लेश आहे का? सिद्धार्थ सर, आपला आवाज थोडा कटलाय पण तरी थोडंफार आम्हाला कळालेलं आहे. त्यावरून बघू नगरकर सर रिप्लाय देतील. कारण यानंतर बहुधा अमित मेधावी सर जे बोलत होते आपण त्यांना वेळ देऊया. सर, त्यांना काय उत्तर देता येईल? माझ्याचकडे आहे ना तो, म्हणजे मीच उत्तर देतो. हो हो, ते तुम्हालाच म्हणाले की उंच व त्यांचा मौल्यवान साधा आसनावर. मुद्दा आहे. साधा मुद्दा त्यांचा असा आहे की मी पलंग असताना पलंगावर न झोपण्याचा जो सल्ला त्यांना दिला आणि त्याला हे सांगितलं की हे आत्मक्लेश आहे. तर त्यांनी तो जोडला की अष्टशील धारक असतात भिक्षू लोक, ते दशशील धारकही असतात. तर त्याच्या वेळेस अशा वेळेस ते लोक उच्च शय्या वगैरे ते वापरत नाही, म्हणजे असं आसन महाशय्या ते वापरत नाही. आता हा उच्च शय्या आणि महाशय्या काय असतं आणि ते कशासाठी वापरलं जातं याचं जेव्हा इंटरप्रिटेशन येईल की आपण दशशील त्यांच्यासाठी आहे तेव्हा ते इंटरप्रिटेशन करू. पण मग पुन्हा असं सांगतो की एखाद्या ठिकाणी ते राहत आहेत आणि ते ठिकाण असं आहे की सरपटणारे प्राणी त्या भागात राहतात आणि अशा ठिकाणी त्याला खालीच झोप असं म्हणणे हे आत्मक्लेशाचा भाग आहे. किंवा शरीराला जे इजा होते अशा गोष्टी जाणीवपूर्वक तू खालीच झोप आणि अजिबात पलंग वापरायचे नाही. आणि आपण ते पलंग वापरतो एका हेतूसाठी की आपल्याला सरपटणारे प्राण्यापासून सुरक्षित राहणे आणि थोडंसं वर झोपलं की थोडं सेफ राहतं. सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तो पलंग वापरला गेला आहे. कुठलीही मौज मजा करण्याकरता तो पलंगाचा वापर करत असेल तर मग तो महाशय्या वगैरे वगैरेच्या गिनतीत येतो. तो कुठल्याही प्रकारचा मौज मजासाठी वापरत असेल तर तो पलंग काही कामाचा नाही आहे. आणि त्याच्यासाठी बुद्धांनी ते त्यांना डिसिप्लिन सांगितलं आहे की पलंग तुझ्या आरामासाठी ना मौजसाठी नाही आहे, तो शरीराला आराम मिळावा एवढ्याच साठी आहे. अच्छा, म्हणजे मौजसाठी नाही, आरामासाठी आहे, सोयीसाठी म्हणता येईल. हा, ठीक आहे. ओके. अमित मेधावी सर बोलत होते. अमित मेधावी सर.
तर मी एक 2 मिनिटात बोलतो, इथं लाईट गेलेली आहे, तर दुसऱ्यांची मतं घ्या. हा, मग आता पवनकुमार सर म्हणत होते, आता मी त्यांचाही आर्ग्युमेंट मी देतो, किंवा ते सर असतील तर त्यांनी दिला तर बरं, की त्यांचं म्हणणं होतं की साध्या माणसासाठी वेगळे नियम आणि भिक्खूंसाठी वेगळे नियम, हे वेगवेगळे असायला पाहिजे का? हा, मी सगळ्यांनाच विचारतो. म्हणजे ते म्हणत होते, ते त्या हिशोबाने काय म्हणत होते की जसं आर्मीमध्ये ट्रेन करतात तशी ती ट्रेनिंग ती घेत असतील तर काही हरकत नाही. तर काही हरकत आहे का आपल्याला की वेगळी ट्रेनिंग ते घेत असतील समजा? काही भिक्खू लोक जशी आर्मीमध्ये वेगळी ट्रेनिंग घेतल्या जाते तशी घेत असतील तर काय हरकत आहे का? त्याचा जर फायदा होत असेल तर इथे म्हटलं आहे 5व्या मुद्द्यामध्ये की अशा कोणत्याही मॉर्टिफिकेशनमुळे शरीराला त्रास दिल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. आणि तरी पण ते मिलिटरीमध्ये फायदा होत असेल, म्हणजे एका लोकांना काही उपासकांना फायदा होत नाही तर भिक्खूंना फायदा होतो, असं कसं होऊ शकते? जेव्हा दोन्ही माणूस आहे आणि तोही माणूस आहे, फक्त कपड्यानं चाटीचाच फरक असल्यामुळे तो त्यांना फायदा होईल आणि यांना फायदा होणार नाही, हे लॉजिकली किंवा कुठल्याही प्रॅग्मॅटिक अप्रोच ठेवणाऱ्या लोकांना ते पटणार नाही. हा, दोघांनाही फायद्याचं व्हायला पाहिजे. मला वाटतं दोघांनाही फायदा व्हायला पाहिजे. ओके. फायद्याचं होतं तर ते बुद्धांनी इनकॉर्पोरेट करायला पाहिजे, हे त्याज्य का ठरवलं? अच्छा, नाही म्हणजे माझं म्हणणं, मला काय वाटतं सर, की आता पण पवनकुमार सर जसं म्हणाले की ट्रेनिंग तर राहतेच, व्हेरी गुड, पण त्यातही जर एक्स्ट्रीम ट्रेनिंग दिल्या जात असेल तर ती धोकादायकच आहे. तर त्याच्या मग ते हे जे काही आत्मक्लेश म्हणल्या चाललंय, मिलिटरीमध्ये जी काही एक्स्ट्रीम ट्रेनिंग दिल्या जाते त्याच्या मागे निश्चित असा एक उद्देश असतो. समजा उद्या युद्ध, नक्कीच ट्रेनिंग म्हणजे मिलिटरीच्या ट्रेनिंगला उद्देश आहे, हे तर नक्कीच आहे. म्हणजे उद्या चालून युद्धभूमीमध्ये तिथे तो नाही निश्चितच, कारण उद्देश तो विषय तर आहे, परंतु मिलिटरीचा जो काही एक्झाम्पल दिलं त्याने की उद्याला तो सापडला म्हणजे कुठे, किंवा त्या युद्ध भूमीवर लढताना कुठे तो त्याला स्वतःचा काय म्हणतात तिथे शत्रूंच्या तावडीत सापडला, किंवा त्याला कदाचित नंतरच जे काही सर्कमस्टान्सेस तिथे जर निर्माण होत असतील भविष्यामध्ये, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्कमस्टान्सेसला हाताळण्यासाठी म्हणून त्यांची ती तशी ट्रेनिंग आहे, ती जी काही फिजिकल ट्रेनिंग असेल. म्हणजे अन्न न मिळणं, म्हणजे 1-2 दिवस अन्न न घेता जिवंत राहण्याचा प्रयत्न करणे, सरपटत जाऊन सुद्धा बंदूक चालवता येणे, अशा विविध प्रकारे जो काही असतो तो म्हणजे शरीराला एक प्रकारचा तो त्रासच आहे निश्चितच, परंतु त्याच्या मागे उद्देश आहे. तर असं इथे जो उद्देश आहे, हा उद्देश शरीराला जे आत्मक्लेश देणे, शारीरिक आत्मक्लेश, हे जे काही आत्मक्लेश आहे, या आत्मक्लेशाच्या मागे निर्वाण प्राप्ती साठी आत्मक्लेश, या मुद्द्याच्या हा मुद्दा त्याच्यामध्ये सेंटर्ड होतो. म्हणजे असं काही आहे काय? पवनकुमार सर, अमित मेधावी सर आणि सिद्धार्थ सर, आपल्यापैकी कोणी सांगू शकाल का? म्हणजे आपण या विचाराच्या सहमतीला प्लीज सर. बघा, तर सरांनी जसं मगाशी म्हटलं की भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये ते आत्मक्लेश केले. आता मी पुन्हा एकदा वाचतो की ते पाण्यात उत्पन्न होणारे, न शिजवणारे वगैरे असे ते अन्न ते खात होते. त्याचबरोबर काही लोक काय करत होते की पक्षाप्रमाणे दाणे टिपून खात होते. काही जण हरणाप्रमाणे गवत खात होते, तर काही जण सापाप्रमाणे वायू म्हणजे हवेवरती जगत होते. जणू काय ती मुंग्यांची वारुळ झाली होती. काही जण दगड खात होते, दगड खाऊन आपली भूक भागवायचे. काही जण आपल्याच दाताने भरडून धान्य खायचे, आणि काही जण दुसऱ्यांसाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरलं तर ते खायचे आणि त्यावर निर्वाह करायचे. काही जण पाण्यात आपल्या जटांना भिजवून ठेवायचे, स्तोत्रे गाऊन अग्नीला अर्घ्य अर्पण करायचे, आणि काही जण माशाप्रमाणे बुडी मारून ते राहायचे. म्हणजे त्यांच्या शरीराला कासबाने ओरबडलं तरी त्या वेदना ते सहन करायचे, आणि अशी ती तपश्चर्या करायचे. असं पाठीमागं दिलेलं आहे भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये काय झालं ते. त्यानंतर समाधी मार्गाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ते श्वास दाबून ठेवत होते, आणि श्वास दाबून ठेवल्यामुळे मग त्यांच्या डोक्याला वगैरे सुया टोचल्यासारखा अनुभव, किंवा शरीर तापल्यासारखा अनुभव, पोट फुगल्यासारखा किंवा त्रास झाल्यासारखा अनुभव त्यांना होत होता. आणखी त्यांनी पुढं म्हणजे एक प्रकारचं उपोषण करायचाही प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय अग्निवेशनाला सांगताना, मी तुम्हाला सांगतो वाचून, हे अग्निवेशन, मी थोडा थोडा आहार खाऊ लागलो, मुगाचा काढा, कुळ्यांचा काढा, वाटाण्याचा काढा,
किंवा हरभऱ्यांचा काढा पिऊन मी राहत होतो. तो देखील अत्यंत अल्प असल्यामुळे माझे शरीर फारच कृश झाले. असितक वल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठीप्रमाणे माझ्या अवयवांचे सांधे दिसू लागले. उंटाच्या पावलाप्रमाणे माझा कटिबंध झाला. सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझ्या पाठीचा कणा दिसू लागला. मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात तशा माझ्या बरगड्या झाल्या. खोल विहिरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबुळे खोल गेली. कच्चा कडू भोपळा कापून उन्हात टाकला असता जसा कोमेजून जातो तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली. मी पोटावर हात फिरवण्यात जाई तो पाठीचा कणाच माझ्या हाती लागे. त्यावर हात फिरवी तेव्हा पोटाची चामडी हाताला लागे. येणेप्रमाणे माझ्या पाठीचा कणा आणि पोटाची चामडी ही एक झाली होती. शौचाला किंवा लघवीला बसण्याचा प्रयत्न केला तर मी तेथेच पडत असे. अंगावरून हात फिरवला तर माझे दुर्बळ झालेले लोम खाली पडत असे. हा आत्मक्लेशाचा मार्ग आहे. आणि आपण अगोदरही पाहिलंय की त्यांनी अन्न कमी कमी करत म्हणजे एक दाणा खायला सुरुवात केलेली होती, तिथपर्यंत ते आले होते. हा आत्मक्लेश आहे. बुद्धांनी जो आत्मक्लेश नाकारला ना, तो हा आत्मक्लेश आहे. बुद्धांनी स्वतःला नियंत्रण करण्याची पद्धती मध्यम मार्ग दिलेला आहे. मध्यम मार्गामध्ये म्हणजे आत्यंतिक सुखोपभोग म्हणजे विषय वासनेकडे जाणारा व्यक्ती आणि आत्यंतिक आत्मक्लेशाकडे जाणारा व्यक्ती, या दोन्ही टोकांपासून बाजूला होणारा मध्यम मार्ग दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण आत्मक्लेश संपले किंवा संपूर्ण आनंद संपला, असं नाहीये. मध्यम मार्ग आहे आणि मध्यम मार्गासाठी जे प्रशिक्षण द्यायचं आहे ते प्रशिक्षण तथागत बुद्धांनी दिल्याचं आपण पाहतो. आणि म्हणून उपासक व्यक्ती जो आहे, गृहस्थी व्यक्ती, तो पूर्णांशानं काटेकोर पद्धतीनं धम्माचं पालन करू शकत नाही. जो आदर्श समाज बुद्धांना दाखवायचा होता तो उपासकांच्या माध्यमातून आयडियल होऊ शकत नाही. म्हणून भिक्खू संघाची निर्मिती होती. म्हणजे भिक्खू संघ बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीनं योग्य प्रकारे वाटचाल करून स्वतः, कारण त्यांचं दुसरं काही काम नाहीये, धम्म शिकणं, धम्माचं आचरण करणं आणि समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवणं, या पद्धतीनं भिक्खूंचं जीवन होतं. त्यासाठी या प्रकारचं एक कंडिशनिंग असणं खूप आवश्यक आहे. त्याला आपण आत्मक्लेश म्हणू शकत नाही. आता जे मी काय वाचलं अशा प्रकारे कुठं भिक्खू संघ करतोय का? आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमांची जी अवस्था झाली तशी कोणत्या भिक्खूची अवस्था झालेली आहे का? तर त्याला आपण आत्मक्लेश म्हणूया. ओके, हा व्हेरी गुड. माझं म्हणणं सर इथंच मी कन्क्लुजनला थांबवा म्हणत होतो की काय काय आत्मक्लेश आहे हे कळालं. आता तसं तर एक्झॅक्ट फॉलो करत नाहीत लोक, पण सध्या मग त्यांचा जो प्रश्न आहे की सध्या कशाला आत्मक्लेश म्हणावा आपण, तर मग सर आता बोलत नाहीत नगरकर सर आणि प्रशिक आनंद सर, पण त्यांनी जो मुद्दा सांगितला मग त्यावरून मला जो प्रश्न पडलाय की एक भिक्खू जंगलामध्ये गेले आणि तिथं काय म्हणता येईल त्याला, ते ध्यानधारणा करायला गेले आणि त्यांना तिथं वाघानं खाऊन टाकलं, तर मग हे त्या आत्मक्लेशात येतं का? नाही, मला सांगा ना यायला कसा पाहिजे. आत्मक्लेश नाही, आत्मक्लेश कसा सांगा ना. एखादा व्यक्ती जंगलामध्ये गेला आणि त्या व्यक्तीला वाघानं खाल्लं, आता इथं आत्मक्लेश कसा आहे सांगा. कदाचित त्यांना अशी भावना असेल की आपण एकटं जाऊन शांततेसाठी गेले असतील ते, काही हरकत नाही. ओके, मग काही हरकत इथं नाही. आत्मक्लेश कसा झाला? आणि बुद्धांनी सांगितले ना एकांत स्थळी जा, जेणेकरून जोपर्यंत आपण प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती स्वतःला ट्रेनिंग देत असतोय. म्हणून ते एकांत स्थळी बुद्धांनी प्रॅक्टिस करायला सांगितलेली होती. याचा अर्थ असा नाही की समाजापासून तुम्ही कायमचे दूर राहा. जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा एकांतामध्ये अभ्यास करतोय. चौकात बसून आपण अभ्यास करत नाही. सगळी वर्दळ आहे, लोकांचा गोंगाट आहे, आवाज येतोय. ही अभ्यासाची प्रक्रिया होती. स्वतःच्या मनाला काही वाईट समजून नाही ना, घेणं, काही वाईट नाही. त्याला आपण एकटं जाणं आत्मक्लेश काहीच म्हणू वाईट नये. नाही ना. हे बघा, नाही सर, नाही माझं हा सॉरी बरं का, प्लीज सर, प्रशिक सर, हा प्लीज. आत्मक्लेश सेल्फ म्हणजे मॉर्टिफिकेशन ऑफ बॉडी, याला म्हणजे मॉर्टिफिकेशनला इंद्रिय दमन असा सुद्धा शब्दप्रयोग केला जातो मराठीमध्ये. मॉर्टिफिकेशनचं जे आहे तर इंद्रिय दमन, शारीरिक इंद्रिय दमन म्हणजे शरीराशी रिलेटेड जे काही इंद्रिय त्याच्यावर दमन करणे. तर सिद्धार्थ गौतमाने म्हणजे बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धाने ऍब्सोल्यूट असं करणे म्हणजे भिक्खू संघ जो निर्माण केला, तर भिक्खू संघ निर्माण का केला याच्यासाठी बाबासाहेबांनी त्याच्यावर एक उत्तर दिलंय. ते उत्तर मी तुम्हाला जसंच्या तसं वाचून दाखवतो. तिथे ते म्हणतात म्हणजे भिक्खू संघ का स्थापन केला याचं मार्मिक विवेचन करताना की बौद्ध कुठं सर ते कुठं आलं सांगू शकाल का?
ते व्हॉल्यूम 18:3 मध्ये आहे, ते भाषणातलं आहे. ओके बरं, ओके, खंड 18:3 मध्ये ते म्हणतात की बौद्ध धर्मात सांगितलेल्या आदर्श तत्वप्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीती तत्वांनी वागण्यास प्रवृत्त करणे व प्रापंचिक म्हणजे सांसारिक जीवन जे व प्रापंचिक लोकांपुढे स्वतःच्या आदर्श वागणुकीचा नमुना ठेवणे हे प्रमुख हेतू आदर्श भिक्खू निर्माण करण्यामागे होते. सर्वसामान्य माणसाला बौद्ध तत्वज्ञान आकलन होणारे नाही याची कल्पना बुद्धाला होती. तथापि ते त्यांनी थोडेफार समजावून घ्यावे व त्यासाठी त्यांच्या नजरेसमोर बौद्ध विचार प्रणालीशी बद्ध असलेला सुसंघटित बौद्ध भिक्खूंचा आदर्श संच असावा हे भिक्खू संघाच्या निर्मितीचे कारण होय. आणि हे जे बाबासाहेबांनी इथे जे काही मांडलं, मग ते पुढे ते म्हणतात की भिक्खू संघाने निरपेक्षपणे जनसेवा करावी हा प्रमुख उद्देश लक्षात घेऊन भिक्खूने स्वतःची मालमत्ता बाळगू नये असा बुद्धाने नियम केला होता. मालमत्तेची धारक वृत्ती मनुष्याच्या स्वतंत्र विचार प्रेरणेला आणि विचार प्रवृत्तीला बाधा आणत असते व मोठ्यात मोठा अडथळा निर्माण करीत असते. मालमत्तेची धारक वृत्ती जशी घातक असते तसेच भिक्खूने विवाह करून निरपेक्ष धनसेवा करणे कदापि शक्य नसते. यास्तव सामाजिक बंधनात गुरफटून न राहता जनसेवेस तन मन धनाने मुक्त राहण्यासाठी भिक्खूने विवाह करू नये असा निर्बंध बुद्धांनी घातला होता. या सर्व आदर्शप्रमाणे आजचा भिक्खू संघ राहतो काय या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नकारार्थी आहे. भिक्खू संघ लोकांना मार्गदर्शन तर करीत नाहीत परंतु जनसेवाही करीत नाही. सद्य परिस्थितीतील भिक्खू संघ बौद्ध धर्मासाठी निरुपयोगी आहे. आज जगभर भिक्खूंची संख्या अफाट आहे. त्यात केवळ साधू आणि संन्यासी वृत्तीनेच राहणाऱ्या भिक्खूंचा भरणा जास्त आहे. ते सगळे आपला वेळ नुसत्या ध्यानात किंवा आळसात घालवितात. लोकांना ज्ञान द्यावे किंवा त्यांची सेवा करावी ही वृत्तीच भिक्खूत राहिलेली नाही असे रोखठोक बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यावेळेस त्यांनी ते मांडलेले आहेत. बरोबर. आता मग सर आत्मक्लेशाविषयीच यात काय विवेचन आहे? आत्मक्लेशाच्या बाबतीमध्ये म्हणजे की जो मार्ग हे आत्मक्लेशाचा जो अंगीकारणार, समजा आपण असं समजूया की यांचं आत्मक्लेश वेगळं असेल किंवा विनयाने किंवा याच्यामध्ये घालून दिलेलं तुम्ही म्हणजे जसं आपल्याला अभिप्राय की भिक्खूंचं वेगळं असतं, तर मग याच्याने जनसेवा किंवा म्हणजे बुद्धाला जे अभिप्रेत आहे आदर्श भिक्खू निर्माण करून समाजाची सेवा करण्यासाठी सोशल सर्वंट निर्माण करणे, तर त्यांच्या आत्मक्लेशाने अशा कोणत्या आत्मक्लेशाने तिथे सोशल सर्वंट म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकेल? नाही सर, विषय आपण डायव्हर्ट करतोय. आपला विषय चाललेला आहे आत्मक्लेशावर. तो काय करतो, जनसेवा करतोय की नाही हा विषय आता चाललेला नाही आपला. हे बघा, म्हणजे भिक्षू म्हणजे भिक्खू संघात येणे किंवा भिक्खू बनणे याच्या मागे निश्चित कारण होतं की नाही भिक्खू संघाच्या निर्मिती मागे? म्हणजे सैन्यामध्ये नाही मी आपण चर्चा करत आहोत सर की आत्मक्लेश भिक्खू करतात हा विषय चाललेला आहे आपला. तुम्ही धुतांगाचा विषय धुतांग हा विषय घेतलेला आहे. तर भिक्खूंचे धुतांग आणि सिद्धार्थांनी सोडलेला आत्मक्लेश यामध्ये काय साम्य आहे का? ते असेल तर सांगा. धुतांग आणि सिद्धार्थांनी सोडलेला आत्मक्लेश या दोन्हीमध्ये साम्य आहे का? आता जसं हा जो मुद्दा जो मांडला की जंगलात जाऊन राहणे किंवा तिथे आम्हाला शांतता लाभते किंवा तिथे म्हणजे जसं जमिनीवर झोपणे की समजा तिथे सरपटणारे प्राणी असतात त्यांच्यापासून सेफ्टी जर उद्देश असेल, उच्च आसन, म्हणजे काही ज्या बाबतीमध्ये जर आपण जर विचार केला तर अवेलेबिलिटी असून सुद्धा उपयोग न करणे. नाही पण तो आत्मक्लेश कसा सर? एखादा माणूस जंगलामध्ये गेला, त्याला शांतता मिळाली, स्वतःचा अभ्यास करायला त्याला वेळ मिळाला, तर तो आत्मक्लेश कसा होऊ शकेल? आत्मक्लेशाची व्याख्या आपण करूया ना. शरीराला त्रास देणं, अन्न इतक्या प्रमाणामध्ये कमी करणं की सिद्धार्थाचं पाहिलं आपण, सिद्धार्थांचं पोटाला हात लावला की पाठीचा कणा लागतोय, पाठीच्या कण्याला हात लावला की पोटाची चांबडी लागते. या प्रकारचा आत्मक्लेश आहे. तो आत्मक्लेश सिद्धार्थ गौतमांनी सोडलेला आहे. आणि मग त्यांनी कोणत्या पद्धतीनं भिक्खूंना प्रशिक्षित करायचं हे नियम विनय पिटकामध्ये दिलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी याच ग्रंथामध्ये भिक्खूंच्या नियमांची इथं
काही सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे ग्रंथामध्ये. मग ठीक आहे, त्या वाचून विषयावर दाखवतो मग पुढे तुम्हाला. मग सध्या तुमचं असं सर मत सर म्हणजे सर मूळ प्रश्न अमित मागेच सर, गेला. हा मूळ अमित प्रश्न सर, असा आहे, तुमचा हा आत्मक्लेश आणि धुतांग याची सरमिसळ करू नये कृपया, नंबर 1. नंबर 2, भिक्खूने काय करू नये हे बोधिसत्व बाबासाहेबांनी सांगितलंय. ठीक आहे. आता काय करावं हे कृपया इथं त्याची पण चर्चा व्हावी. ठीक आहे. भिक्खूने हे करू नये ते करू नये इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला काय अपेक्षा, भिक्खूने काय करावं आणि धुतांग आणि आत्मक्लेश कृपया सरमिसळ करू नये. थँक्यू. नाही म्हणजे यातली सिद्धार्थ धम्मदीप सर, मी तुम्हाला वाचून दाखवतो. बाबासाहेबांनी 16व्या खंडामध्ये धुतांग पाली भाषेच्या डिक्शनरीमध्ये दिले, इंग्रजीमध्ये दिले. मी वाचतो, तुम्ही त्याचा अनुवाद करा. धुतांग, द 13 धुतांगाज आर सर्टेन ascetic practices the observance of which is meritorious in a Buddhist priest. The 13 Dhutangas are certain ascetic practices. Certain ascetic practices म्हटले. 13 म्हणजे 13 धुतांग. The observance of which is meritorious in Buddhist priest. ओके. असं बाबासाहेबांनी दिलेलं आहे या धुतांगाची माहिती, म्हणजे अर्थ देत नाही असताना. सर, ते पाली आता त्याला पाली तो डिक्शनरी आहे ना ती, हा, तर कदाचित तो शब्द जसा प्रचलित आहे त्याचा फक्त मिनिंग दिला असेल ना. नाही बरोबरच आहे ना. नाही मग तेच मिनिंग, नाही ते मिनिंगच महत्वाचं आहे ना सर. नाही सर, संकलन आहे. त्या पाली शब्दाचा अर्थच बाबासाहेबांनी दिलाय ना, धुतंगचा अर्थ हो, पण आत्मक्लेश दिलेला नाही. मुद्दा असा आहे की त्या शब्दाशी बाबासाहेब सहमत आता असतील तुम्ही जो असं शब्द- ग्राह्य धरता येत नाही. हे पाली बघा, या शब्दाशी सिद्धार्थ सर, एक मिनिट सिद्धार्थ सर, हे धम्मदीप सर, आत्मक्लेशाला इंग्रजी शब्द कोणता आहे? मॉर्टिफिकेशन. दिलेला आहे. हा, इथं धुतांगाला मॉर्टिफिकेशन दिलं असतं ना बाबासाहेबांनी. मग धुतांग जर आत्मक्लेश असते, नाही तिथं एक्सप्लेन केलंच नाही ना काही. ते डिक्शनरी नाही आहे त्याचा ना. अर्थच दिलाय डिक्शनरी. मग अर्थ द्यायला नको का सर? नाही, तिथे एक शब्द आहे की हा. 13 की सर्टेन काय शब्द होता? सर्टेन हा. ऍसिडिक प्रॅक्टिसेस. हा बरोबर म्हणजे ऍसिडिक प्रॅक्टिसेस आहेत त्या. बरोबर. मग म्हणजे प्रॅक्टिसेस आहेतच ना सर. हे बघा, पुन्हा तुम्हाला सांगतो, खंड भाग पहिला पंचम खंड मध्ये भिक्खू आणि प्रतिबंध सांगितलेला आहे धम्मदीप सर. त्यामध्ये काय सांगितले बघा बाबासाहेबांनी? संघादिशेष आणि पराजिका यांच्याशिवाय भिक्खूला आणखी काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. ग्रहस्थांसारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नव्हता. आता या शब्दालाही आपण आत्मक्लेश म्हणू शकताय. दुसरी गोष्ट, पुढं यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला नाही, आपण समजून घेऊया. थांबा सर. नाही मी काय सर म्हणतो, मला आता चर्चा न समजण्याच्या तिकडे चाललेली आहे. त्याला थोडं मागे आणूया का असं म्हणतो. हे बघा, म्हणजे आपण चर्चेचं एक यांचं मत आहे की आत्मक्लेश आणि ते धुतांग जे आहे त्या दोन भिन्न बाबी आहेत, असं त्यांचं मत आहे. बरोबर. हे बघा, आपण जीवनासाठी काही नियम ठरवतो. समजा मी 12 वाजता जेवणार आहे. मी एक मत मांडू का? जे काही ज्याला जे एक्स्ट्रीम वाटलं ते आत्मक्लेश आहे असं मान्य करूया का आपण? नाही, आपल्याला आत्मक्लेश वाटणं ही गोष्ट वेगळी. तथागत बुद्धांनी भिक्खूंच्यासाठी जे विनय दिले त्याला आपण आत्मक्लेश म्हणत असू, तर ते जे सिद्धार्थ गौतमांनी जे सोडलेले आत्मक्लेश आहेत ते नाही. काय दिलेत सांगा बरं. बुद्धांनी काय दिलेत? हे बघा, निसर्गीय पाश्चित्य अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट आहेत बाबासाहेब म्हणतायत. आणि हे विनयपीठकामध्ये आहेत. विनयपीठक ग्रंथ सध्या उपलब्ध आहे. त्याचबरोबर पुढे बाबासाहेब म्हणतायत हे प्रतिबंध. नाही, माझं म्हणणं जरा तिकडे गेलो आपण, वापस येऊया आपण धुतांग आणि आत्मक्लेश इथपासून परत एकदा सुरू करूया असं माझं म्हणणं. की बा आत्मक्लेश म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे. आणि मला असं दिसतंय तुमच्या म्हणण्यावरून की धुतांग हे काहीतरी बुद्धांनी सांगितलेलं आहे भिक्खूंना, असं आहे का? नाही, म्हणून आता प्रशिक्षक सरांनी तो विषय काढला ना, तर ते धुतांग कोणते 13 ते आपण असेल आधी त्यांच्याकडे सर, तर तुम्ही ते 13 धुतांग सांगा, म्हणजे ते खरोखर आत्मक्लेश आहेत काही आपण पाहूया. बरं, माझं करणं म्हणजे एवढं सोपं आत्मक्लेशाची अशी डेफिनेशन नाही घेता येत का की जसं नगरकर सर म्हणत होते की
बाबा जे अवेलेबल आहे ते सोडून ते न घेणं, अवेलेबल असतानाही न घेणं. नाही नाही सर, मग असं म्हटलं तर मग स्त्री आणि पुरुषांनी विवाह केला पाहिजे, ही नैसर्गिक भावना आहे. मग भिक्खू बनणं म्हणजेच एक मोठा आत्मक्लेश म्हणावं लागेल. मग बरोबर आहे. मग तुम्ही सगळीच व्यवस्थाच कोलॅप्स होईल ना ही. बुद्धाने आत्मक्लेश सोडले याचा अर्थ सगळंच खा प्या मजा कराकडे ते गेले नाही. टोकाचा आत्मक्लेश सोडला, पण स्वतःच्या नियंत्रणासाठी काहीतरी निर्बंध भिक्खूंवरती घातलेले आहेत त्यांनी. बरं, आता निर्बंध शब्द आलाय, त्याला रूल्स म्हणता येईल का? हा, रूल्स माझं काय म्हणावे म्हणणं आहे, लागेल. मग माझं विनयचा काय- अर्थ हा, मग- रूल्सच आहे ना. एक्झॅक्टली. आता माझं याला कसं आर्ग्युमेंट डिसिप्लिन होतं, डिसिप्लिन. हा, तर माझी बुद्धी कशी चालते, बाबासाहेबांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये काय लिहिलंय की कुठल्याही रिलीजन मध्ये प्रिन्सिपल्स असावेत, रूल्स असू नयेत. तर मग असं रूल म्हणून घ्यायला गेलो तर प्रिन्सिपल सर उपासकांच्यासाठी आहेत आणि रूल्स भिक्खूंसाठी आहेत. कारण ते त्यांना आयडियल लोक तयार करायचे होते ना सर. बरोबर आहे. एक मॉडेल, समाजापुढे मॉडेल दिसले पाहिजे ते भिक्खू. हो नाही, या चर्चेमध्ये मॉडेल म्हणजे कसे असावेत, मॉडेल म्हणजे कसे असावेत, अनुकरणीय असावे उपासकांनी. हात वर केला तर dance देत नाही, तर मग असं बोलावं लागतं. नगरकर एक मिनिट सर, नगरकर सरांनाच मी प्रश्न विचारतो. धुतांग जे आहेत तर ते नाही सर, ते धुतांग वगैरे दुसरीकडे चाललंय असं माझं म्हणणं. सर म्हणत होते की आयडियल त्यांना म्हणू द्या ना, सोपा प्रश्न आहे ना, ते स्वतः मांडतायत ना, ते स्वतः मांडत आहेत, त्यांना मांडू द्या. बरोबर, सॉरी, प्लीज. ओके सर, प्लीज. नगरकर सरांनाच विचारतोय की धुतांग जे आहे तर ते विनय पिटकामध्ये आहे का? कारण माझ्याकडे अवेलेबल आहे आणि आपल्या चर्चेसाठी मला वाटतं ते योग्य होईल. सर अनुक्रमणिकेत बघा की, अनुक्रमणिकेमध्ये बघा. ओके, विनय पिटकामध्ये आहे का धुतांग वगैरे? नगरकर सर आपली मांडणी करेपर्यंत तुम्ही अनुक्रमिका चाळा. ओके ठीक. धुतांग हा शब्द ज्यांनी काढला त्यांनी एक्सप्लेन करायचा, ते जबाबदारी माझ्यावर येत नाही. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय. काय बोललेच नाही त्याच्यावरती. अमित सरांनी मी काय म्हणतोय सर, आता मग मधात तुम्ही बोलत नाही, सिद्धार्थ नगरकर सरांना बोलू दे सर. नगरकर सरांना बोलू दे. नगरकर सर नाही, तुम्ही एक अभ्यासक. अरे एक मिनिट. नगरकर सर, तुम्ही एक अभ्यासक आहात, तुमचा अभ्यास आहे आणि तो जर तुम्ही जरी मांडला नसाल तर तो कुठं आहे रेफरन्स हे विचारतो. सिद्धार्थ सर तसं नसते सर. सिद्धार्थ तशी चर्चा नसते. आपण इंट्रोगेशन करत नाही आहोत त्यांचं. आपण जे अभ्यास केलंय, जे मुद्दा मांडलाय त्यांनीच तो एक्सप्लेन करायचा आहे. तर त्यांना ते काय म्हणतायत की बाबा आत्मक्लेश म्हणजे हे आत्मक्लेश दिलेला आहे, तेवढंच ते सांगतायत. आपण जास्त त्यांना कसं विचारू शकतो? तर आता मी त्यांना काय विचारत नाही, फक्त रेफरन्स कुठे आहे हे विचारतोय. म्हणजे एक्सप्लेन करता येईल आपल्याला, माहित नसेल त्यांना आहे हे विचारतो त्यांना. हा मग ठीक आहे, नाही नसेल माहित तर मग सोडून द्या ना विषय संपला. हा मग तेच ना माझं म्हणजे ते त्यांना कंटिन्यू करू द्या ना. त्यांचा मुद्दा, त्यांचा संजय नगरकरांचा मुद्दा इनकम्प्लीट आहे. एक्झॅक्टली. नगरकर सर बोला तुम्ही. हा, नगरकर सर बोला. दुसरा जो मुद्दा आहे त्या खंड क्रमांक 16 मध्ये टाकला. तो खंड क्रमांक 16 मध्ये त्यांनी ॲसेटिक प्रॅक्टिसेस म्हटलं. आता या चॅप्टरचं नाव इंग्लिशमध्ये ट्रायल ऑफ ॲसेटिझम आहे, नंतर अबॅन्डन्ड ऑफ ॲसेटिझम आहे. तर याचा अर्थ ॲसेटिक प्रॅक्टिसला अबॅन्डन्ड सिद्धार्थाने केलंच नाही, ते कॅरी फॉरवर्ड करून ते बुद्ध होईपर्यंत ते राहिले, नंतर भिक्षूंना देखील ॲसेटिक प्रॅक्टिस दिल्या, असा त्याचा अर्थ काढायचा का, असा माझा सवाल अमित सरांना आहे. नाही सर, काढूच नाही तसा अर्थ, आपण काढूच नाही. आता ॲसेटिक प्रॅक्टिसेस आहेत त्या आणि भिक्खू लोक करतात असा तो डिक्शनरी मिनिंग आहे. तर आपण ते काय लावायचं? करायचं आहे भिक्षूसाठी ॲसेटिझम आहे आणि उपासकांसाठी ॲसेटिझम नाही आहे, असा त्याचा अर्थ तुम्ही नाही हे बघा स्पष्ट करत असाल तर मग भिक्षू हा आदर्श संघ, आदर्श आणि अनुकरणीय संघ उपासकांनी, म्हणजे उपासकांनी ते ओघाने करायचंच आहे. मग नंतर जर हा आदर्श नमुना आहे तर याला कॉपी करण्याचं काम उपासक करणारच आहेत, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही हे बघा, भिक्खू जीवनाची कॉपी उपासक करणार नाही तो. म्हणजे उपासकांनी सगळ्यांनी पुन्हा घरदार सोडावं अशा प्रकारे ते अनुकरण नसणार आहे सर. भिक्खू ज्या पद्धतीनं सम्यक वाणीचं आचरण करतील, भिक्खू ज्या पद्धतीनं लोकांना धम्म सांगतील, भिक्खू ज्या पद्धतीनं लोकांना मदत करतील, अशा प्रकारच्या गुणांचं आचरण उपासक करतील का उपासक चिवर घेतील? नाही होणार ते. मला वेळ मिळेल का अध्यक्ष महोदय बोलण्यासाठी थोडं?
प्लीज प्लीज प्लीज. ओके चला आपलंच ऐकू सर. पवन कुमार सर. हा 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 धन्यवाद. व्हिडिओ ऑन चर्चा करता फार येईल सर? नाही मी गाडीतच आहे सर. मी बोलतो बरं, लावतो ओके. पण मी माझं एक मत मांडू इच्छितो. ओके. हा आवाज येतोय स्पष्ट? या सर. हो. हो येतोय सर. हा परत आपण काय झालंय आपण त्याच्या मेरिट मध्ये परत एकदा म्हणजे काय म्हणतात त्याला काथ्याकूट करत बसलो. ओके. प्रश्न असा आहे की आत्मक्लेश सेल्फ मॉर्टिफिकेशन किंवा मॉर्टिफिकेशन आणि धुतांग हे एकच आहेत असं जे म्हणणं आहे हे अतिशय चुकीचं आहे. याच्याशी आम्ही सहमत नाहीत. नंबर एक. काय हरकत नाही सर. ओके. नंबर दोन दुसरी गोष्ट अशी की धुतांगाचा जे अर्थ आता आयुष्यमान अमित सरांनी दिला बाबासाहेबांच्या पाली डिक्शनरी मधला मेरिटोरियस फॉर बुद्धिस्ट प्रिस्ट ते एक मेरिट आहे. मेरिट प्राप्त करण्यासाठी आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे की 13 प्रकारचे धुतांग भिक्खू संघाला रूल म्हणून तुम्ही पाळलेच पाहिजेत असं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं नाही. ओके ओके ओके. ठीक आहे सर. 10 पारमितामध्ये अधिष्ठान पारमिता आहे. तिची परिपूर्ती करण्यासाठी काही भिक्षूंनी प्रतिज्ञा म्हणून ती घ्यावी. ज्याला घेऊन वाटले तिने घेऊ नये. इट्स नॉट अ कंपल्शन. ठीक आहे सर. म्हणजे आता समजा रूल प्रिन्सिपल्स मध्ये आपण अनालिसिस ऑफ कास्टच्या नुसार जर गेलो तर धुतांगीचं प्रिन्सिपल. ओके. ठीक आहे सर. ओके. परत एकदा अमित सरांनी जो मुद्दा केला होता आणि सिद्धार्थ सरांनी पण सांगितला होता तो असा की जे आत्मक्लेश सांगितले भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये त्याचा दुरान्वयही संबंध धुतांगासोबत नाही. ठीक आहे सर. आता आत्मक्लेशाची डेफिनेशन जर आपण आपल्या मनाप्रमाणे करायला लागलो तर ते आपल्या मनाप्रमाणे नाही. ती 62 मतप्रवाह जे होते समजा संजय वेलटीपुत्त आचार्य आपले सारीपुत्त जी महामोगलांचे त्यांच्याकडे होते त्याचं ते म्हणणं होतं जेव्हा भूक लागेल तेव्हा खा प्या मजा करा काहीही नाही. आणि दुसरं टोक जे आता आपण बघितलं आत्मक्लेशाचं की जेवण करणं हेच बेसिक सीन आहे. म्हणजे आपण जर का त्या अब्राहमिक रिलिजन मध्ये जर बघितलं ख्रिश्चॅनिटी मध्ये विशेषतः ज्युडाइझम मध्ये बेसिक सीन्स आहे तिथं. काय म्हणतात तर एक हा शब्द आहे सीन्स म्हणून एक की जेव्हा मुलगा जन्मतो तो मुलाचं जन्मणंच अनैसर्गिक असतानाचं म्हणणं आहे. ठीक आहे सर. खाणं पिणं हे आपण कमी कमी करत जाणं आणि स्वतःचा विनाश करणं अनायलेशन करणं. कारण हे जीवन तिथं आले आपल्याला मिळाले ते जीवन आपलं बंधनाचं आहे मुक्तीचं नाही. कळाले. हा झाला आत्मक्लेशाचा मार्ग. धुतांग व्रत जे आहे त्याचा याच्यासोबत संबंध नाही. आणि आत्मक्लेशाचा मार्ग आपल्या मनाप्रमाणे समजा आता मी फक्त एक टाइम जेवण करतो दिवसातून. ठीक आहे. तुम्हाला 3 वेळेस भूक लागते. मी एक टाइम जेवण करतो तुम्हाला वाटतं की पवन शिंदे तर आत्मक्लेश करतोय पण तुम्हाला असं वाटत नाही. प्रत्येकाला जर असं वाटलं समजा आता भारताच्या प्रमाणे भारतामध्ये तुम्हाला 100 रुपये जर दिवसाला 200 रुपये जर कमवले तर तुम्ही चांगले राहू शकता. तर अमेरिकन लोक म्हणतील अरे हे तर भिकारी आहेत कारण आमच्याकडे तर डॉलर्स मध्ये पैसा आम्ही कमवतो. मग हा त्यांचा आत्मक्लेश आहे. त्यामुळे आत्मक्लेशाची आपल्या डेफिनेशन पेक्षा जो धम्म नियम आहे धम्म विनय आहे जसं नगरकर सरांनी सांगितलं डिसिप्लिन विनयाचा आपण अनुवाद डिसिप्लिन केला पाहिजे ऍज अ डिसिप्लिन म्हणून जे आहे तर ते आपण त्यानुसार बघितलं पाहिजे. म्हणून आत्मक्लेश आणि धुतांगाला एकत्र करणं मला वाटतं या ठिकाणी अतिशयोक्ती होत आहे. बरं आता ते डिसिप्लिन कोणते आहेत ते इथं काउंट करता येईल का सर आपल्याला सगळ्यांना म्हणजे ते करणं योग्य आहे का असं विचारतो मी. कारण माझं तर म्हणणं आहे की आता पवन कुमार सर म्हणाले ऍक्च्युली की आत्मक्लेश प्रत्येकाने वेगवेगळी डेफिनेशन नाही. परत काय माहिती का सर आपण योग्य की अयोग्य ही परत डायकॉटॉमी होते. हे डायकॉटॉमी करायला नाही पाहिजे. आता समजा भिक्खू नैसर्गिक दृष्ट्या समजा आपण जर का बघायलाच गेलं तर प्रोक्रिएशन रिप्रोडक्शन लग्न करणे हे बेसिक इन्स्टिंक्ट आहे माणसाचं. ओके. भिक्खू ते तोडतात. जसं आता आयुष्यमान मेधावी सरांनी सांगितलं की ते तो सर्वात मोठा आत्मक्लेश झाला मग लग्नच न करणे. एखाद्याला वाटलं तर काय वाईट आहे सर. कोणाला एखाद्याला वाटलं की बाबा तो आत्मक्लेश आहे खरंच कशाला भिक्खू व्हायचं कशाला वैरागी व्हायचं कशाला कंपल्शन नाही ना. कंपल्शन कुठे आहे. मग आता आत्मक्लेश उदाहरणार्थ बघा एक ब्राह्मण पुजारी आहे. ब्राह्मण पुजाऱ्याला दान न भेटणं
त्याच्या मनाप्रमाणे तो आत्मक्लेश वाटू शकतो. हो. आज त्यांना आपल्याला रिझर्वेशन भेटलं तर रिझर्वेशन त्यांना आत्मक्लेश वाटत आहे. बरोबर. तर ते कसं होतं, ते व्यक्ती सापेक्ष होतं. ते व्यक्ती सापेक्षाचा मुद्दा नाही, मुद्दा हा निराळा आहे. त्यामुळे ते आपण आणि ते फॉल्स डायकॉटॉमी होऊ नये सर, योग्य की अयोग्य, येस ऑर नो, असं नाही व्हायला पाहिजे. मग कसं यायला पाहिजे सर, कसं यायला पाहिजे म्हणजे आम्हाला कसं घ्यायला पाहिजे मध्ये कसं घ्यायला पाहिजे ते स्पष्ट झालं ना. आत्मक्लेशाचा जो मार्ग आहे, आत्मक्लेशाचा मार्ग तो पॅशनलेसनेस होण्यासाठी आहे का उपयुक्त? नाही. मुक्तीसाठी उपयुक्त आहे का? नाही. ओके. नाही. नाही. बरोबर. धुतांग जे आहे ते आत्मक्लेशासोबत जोडू नका, असं मला म्हणायचं या ठिकाणी. बस. ओके. म्हणजे आत्मक्लेश आत्मक्लेश कामाचं नाही, धुतांग गरजेचं आहे असं म्हणताय तुम्ही. ओके. एक बाब मात्र आहे परत डायकॉटॉमी म्हणजे परत डायकॉटॉमी ज्या भिक्खू, समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला, आता मी समजा आता आपण आजच्या टर्म आपल्या काय म्हणतात आजच्या प्रिन्सिपल्स नुसार बघायला गेलं, फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन आहे, फ्रीडम लिबर्टी आहे, फ्रीडम आहे. एखाद्या भिक्खूला वाटलं धुतांग घ्यावं, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके. नाही, पण भिक्खूंना तसं होतं का? म्हणजे मुद्दा हा आहे की भिक्खूंसाठी हे जे फ्रीडम जे मांडलं जातं, तर असं फ्रीडम भिक्खू संघाला बुद्धाने काही भिक्खूंना तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा, अशा प्रकारची मांडणी बुद्धाची राहिलेली आहे का? ज्या अर्थी आपण त्याला डिसिप्लिन म्हणतो. धुतांग जे आहे, आता परत स्पेसिफिक या आणि धुतांग जे आहे, आता समजा 1000 भिक्खू आहेत, 1000 भिक्खूपैकी एक भिक्खू ते धुतांग घेतो अधिष्ठान पारवी पूर्ण करण्यासाठी. आता तो का घेतो, कशामुळे घेतो, मनुष्यबळानं घेत नाही, तर हे असं अपमानास्पद व्हायला नाही पाहिजे सर. ते काय आहे, तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यामधली ती गोष्टी आहे. अपमान हा मुद्दाच नाही आहे चर्चा. हा, समजा उदाहरणार्थ मी आता समजा एज्युकेशन घेतोय, एज्युकेशन घेताना मी माझं समजा बीएससी झालं, पीजी घ्यायची का हे माझ्या मनावरती आहे. बरोबर. ओके. पीजी घ्यायची तर मी पीजी घेईल, पुढे पीएचडी करायची पीएचडी करेल. नाही, पण सिद्धार्थ गौतम बुद्धाने भिक्षू संघासाठी जो फॉर्मॅट केला होता, तो त्या फॉर्मॅट मध्ये ऍसिडिक धुतांग आहे, धुतांग 13 धुतांग आहेत, मेरिटोरियस फॉर बुद्धिस्ट प्रिस्ट आहे, आणि त्या ऍसिडिक प्रॅक्टिसेस आहेत. बरोबर आहेत. आता ऍसेटिक शब्दाचा तुम्हाला ऍसेटिक शब्द अमान्य आहे का असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, आपला मुद्दा काय नाही. आता समजा उदाहरणार्थ नाही, सिद्धार्थ श्रद्धा हा शब्द सगळीकडेच येतो. श्रद्धा बुद्धिझम मधला श्रद्धा आणि ब्राह्मणिझम मधला श्रद्धा एकच कसा होऊ शकतो? बिलकुल. पुनर्जन्म ऍसेटिक शब्दावरती आपण जर फोकस केला तर ते योग्य नाही होणार. तुम्ही जो शब्द आता श्रद्धाच्या बाबतीमध्ये जे बोललेत, तर श्रद्धा हा बुद्धिझम मध्ये कसं काय तुम्ही एक्सेप्ट करू शकाल? काय ऑन व्हॉट बेसिस? श्रद्धा शब्द बुद्धिस्ट टर्मिनॉलॉजी मध्ये नाही. बौद्ध साहित्यामध्ये आपण श्रद्धा या शब्दाला कसं डिफाईन करू आणि कसं एक्सेप्ट करू? आता ते एक्सेप्ट करायचं किंवा 5 बल जी म्हटली गेली सर, त्यातलं पहिलं बल श्रद्धा बल आहे. आता कसं आपण नकार देणार? आता बरं ठीक आहे, श्रद्धा शब्दाबद्दल स्मृती, समाधी, प्रज्ञा अशी 5 बल आहेत. बरं ठीक आहे. दान शब्द आहे, दान शब्द मान्य आहे तुम्हाला? हो, बिलकुल, निश्चित. बघ, तो ब्राह्मणिझम मध्ये पण दान आहे, बुद्धिझम मध्ये पण दान आहे, पण त्याच्यामध्ये सबस्टन्स मध्ये फरक आहे. बरोबर. इथे दान हेतू असलं पाहिजे बुद्धिझम. बरोबर, राईट, बरोबर. हाच मुद्दा सर महत्वाचा आहे की सिद्धार्थ गौतमानी हे दोन्ही टोकं पाहिलेले आहेत. हे स्वतः राजपुत्र असल्यामुळं सुखोपभोग कशा प्रकारचे असतात हे पाहिलेले आहेत, आणि हे इतके 6 वर्ष आत्मक्लेश केल्यामुळं आत्मक्लेश टोकाचे काय असतात हे पाहिलेलं आहे. त्या दोन्हींचा मध्य साधण्याचं काम बोधीप्राप्तीनंतर त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जे काही जो सेटअप दिला, जे काही रूल्स दिले किंवा आपण काही बंधनं म्हणू भिक्खूंच्यासाठी दिले, ते स्वतःच्या अनुभवाला पाहूनच दिलेले आहेत ना. त्यांनाही जर आपण आत्मक्लेश म्हणत असू तर मग तो आपला दृष्टिकोन झाला. सर, मग आपण डिटेल मध्ये जाऊया का? माझं म्हणणं की ती बंधने जी आहेत ती कोणती बंधनी, त्यातली कोणती बंधनं चालतात नाही चालतात हे जाता येईल का? ते विनयपीठक समोर नाही, विनयपीठक समोर घेतलं पाहिजे. तो येईल नंतरच. तो नंतर येईल का तो जो म्हणजे भिक्खूंचा धुतांग माझ्याकडे आहेत सर. आपण असं करूयात का? सध्या पुरते आहे स्क्रीनशॉट बोला सिद्धार्थ सर. बोला.
धुतांक साठी घ्यायचे असतील तर माझ्याकडे स्क्रीनशॉट काढलेले आहे आता, ते पाठवता येणार नाही मला पण टेक्निकली. मला सांगा मला ते वाटतं कंपल्सरी आहेत की ऑप्शनल आहेत? सिद्धार्थ सर, तुम्ही जी हा, सर. धुतांगाची माहिती घेतली ना, तर तिथं ते धुतांग ही कंपल्सरी बाब आहे. विनय पिटकातून घेतलेली नाही मी, ऑनलाईन सर्च केलेलं आहे की 13 धुतांग तुम्ही मला वाटते धमदीप सरांनी ते शेअर करायला पाहिजे. बरं, हे एक मिनिट मी सांगतो फक्त की बाबासाहेबांनी दिलेलं सांगतो. आता विनय पिटक ही मान्य होईल की नाही हा प्रश्न मोठा प्रश्न आहे. निसर्गीय पाचितीमध्ये त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट आहेत बाबासाहेबांनी म्हटले. पुढे बाबासाहेब म्हणतात हे प्रतिबंध चिवर, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. पुढं काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहेत. काही नियम भिक्खूंद्वारे केल्या जाणाऱ्या क्रय विक्रय संबंधी आहेत. त्याचप्रमाणे काही नियम संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या किंवा न स्वीकारण्यासंबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या ह्याचं उल्लंघन जर केलं तर दंड देखील निसर्गीय, परतफेड आणि पाचितीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे या शिक्षा सांगितलेल्या आहेत. या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचितीय नावाचे आणखी 92 निर्बंध पाळावे लागतात. हे जे आहे ना धम्मदीप सर, म्हणजे एक मॉडेल तयार व्हावं, एक परफेक्ट पर्सन तयार व्हावा की जो समाजापुढे गेला तर समाजानं त्याच्याकडून काहीतरी ज्ञान ग्रहण करावं, दुःखमुक्तीचा मार्ग ग्रहण करावा, अशा प्रकारे बांधणी करायचं काम केलं. काय हरकत नाही. माझं काय म्हणणं आहे त्याला कसं बघूया आपण. आता ते 92 म्हणताय तुम्ही किंवा 16 जरी असले तरी आता ते वाचणं शक्य नाही असं मला दिसतंय. ते चॅप्टर पुढे येणार आहे का बुद्धांडी धम्मामध्ये? हो आहे. तेव्हा वाचूया का सर? मग ते तेव्हा वाचूया का? बरोबर. सध्या आपण एवढंच जाणून घेऊया का? जुळणार नाही, तुमचा ऍसेटिझमशी संबंध जुळणार नाही. फक्त माझं मत हे आहे की बुद्धांनी जे भिक्खूंच्यासाठी विनय दिले ते विनय आत्मक्लेश आहेत असं आपण म्हणू नये. कोण म्हटलं? सर नाही, आता तो धुतांगाला जर आत्मक्लेश म्हणत असाल तर आता कोण म्हटलं कसं पुन्हा म्हणता? 227 विनयमध्ये धुतांग येतं का? हा, 227 जे नियम भिक्षूला पाळायचे आहे त्या 227 मध्ये धुतांग येतं का? येतं का? नाही, विनय पिटक असेल तर काढून बघा ना समोर. 227 विनय आहेत भिक्षूंसाठी, 311 आहे भिक्खूंसाठी. त्याच्यात धुतांग येतं का? नाही, तुमच्याकडे असेल. आता माझ्याकडे विनय पिटक नाही आहे. मला तर वाचताच येत नाही. त्रिपिटक कसे वाचतात? नाही असं नाही सर, वाचता येतं तर मग 211 218 कसं काय कळालं तुम्हाला? असं नाही ना. माहित करून घ्यावं लागते कुठून. हो, तो माहिती करून घ्या ना, मग वाचा ना, स्वतःहून वाचलं पण पाहिजे ना गोष्टी. 227 अगेन मला असं म्हणायचंय, अपील टू पीटी. धम्मदीप अध्यक्ष महोदय ऐका, अपील टू पीटी नका करू बरं का प्लीज. नाही ना सर, एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. सांगितली विनयबद्दल नाही विनय आपण बघूया. मला ऐका एक मिनिट सर. धुतांग बसतं का? सर प्लीज मला लेट मी कम्प्लीट. यू बेटर कम्प्लीट. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, अपील टू पीटी करू नका. मी काही वाचलंच नाही किंवा मला त्रिपिटक येत नाही असं म्हणून नाही बुद्धावर बोलतोय मी. मुद्द्यावरच बोलतोय. अपील टू पीटी करू नका कृपया. अपील टू पीटी करू नका. आता प्रश्न असा आहे, माझ्यावर विश्लेषण करायला लागले की तुम्ही मुद्द्यांवर नाही विश्लेषण तुमचं थोडीच येते. तुम्ही म्हणताय विनय पिटक तुम्ही वाचून दाखवता. विनयावर मी माफी मागतो. तर मी एकदाच सगळे बोलू लागले म्हणून म्यूट केलेला आहे. हे जरा अति होईल, पण आता आपण सर्व मिळून ते अनम्यूट करू शकता. मी बोलतो कारण मला ऐकायलाच येत नव्हतं. माझा नाही सर, मला एक मुद्दा बोलू द्या, मग तुम्ही कंप्लीट करा. नाही पवन कुमार सर नाही, माझं म्हणणं ती पीटी करतायत की नाही हे आणि माझं म्हणणं एक वाक्य बोलायचं सर. आपण एकदाच एवढे सारे वाक्य बोलत असाल तर त्यांना रिप्लाय कसं देता येईल? नाही. परत दुसरं एक सांगतो, तुम्ही वाचावं असं दुसऱ्याला नाही सांगू शकत का? आपण इथं चर्चा ज्याला माहित नाही त्याच्या प्रश्नाची उत्तरं ज्यानं वाचले त्यानं द्यावी अशासाठी केलेली आहे. दुसऱ्याला हे सांगायला नाही की तुम्ही ते वाचा. त्याला वाचायला मिळालं नाही मिळालं, पुस्तक अवेलेबल आहे नाही मिळालं, त्यातलं कळते नाही कळते आपण नाही सांगायचं. त्याने ऐकलं असेल पुढच्या व्यक्तीने,
हे असे असे वाक्य मला वाटते हे चर्चेला संयुक्तिक नाही. आपल्याला माहित असेल तर त्याचं उत्तर द्यायचं हे असं असं आहे म्हणून, किंवा मला मला असं वाटतंय. आणि परत आता तुम्ही म्हणताय की पीटीला ते काय करतायत, ते पीटी हे करतायत. मला नाही वाटत ते पीटीला करतायत. मला वाटतं ते प्रामाणिकपणे बोलतायत. हे असं मग तुम्हीच एकटे कसे जजमेंट देताय? माझं जजमेंट वेगळं आहे सरांविषयी. तर माझं म्हणणं असे माणसावर आपण बघा नियमामध्ये दिलं होतं वैयक्तिक अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. जजमेंट द्यायला नाही पाहिजे, पण जजमेंट तुम्ही देताय धुतांग आत्मक्लेश क्लेश म्हणून विनय पिटक न वाचता तुम्ही जजमेंट देताय. बरं, परत एकदा कन्फर्म करू आपण त्यांच्याकडून. सर अनम्यूट करा सर. प्रशिक सर, सॉरी सर, सर्वांनी अनम्यूट करावं, सॉरी म्यूट करा, अनम्यूट करावं. सॉरी प्रशिक सर म्यूट आहे. हा सर, प्रश्न लगेच मिटतोय. नाही, नाही, फक्त ती नाही, धुतांग संजय कोणती नगरकर आहेत सरांनी हे एक आपण साधा प्रश्न वाचा. विचारला. संजय नगरकर सरांनी एक साधा प्रश्न विचारला की माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या एकिवात आलेल्या माहितीप्रमाणे इतके विनय आहेत 227 227 हो ना सर? तर बरोबर. 200 हा बरोबर. तर मग या बरोबर. विनयामध्ये धुतांग इन्क्लूड होतं का? एक तर यस नाही तर नो मध्ये स्पष्ट उत्तर द्यायला पाहिजे. असं उत्तर हो. नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते ओढाताण हे करत आहात. मग हे तुम्हाला बघा. तुम्ही वाचलं का? तुम्हाला प्रशिक स्वतः वाचता सर, येत नाही का? हे प्रशिक काय सर, झालं? ती धुतांग कोणते आहेत सांगा, मग आपण ते इन्क्लूड होतात मुद्दा की तो नाही ते नाहीये. बघूया. अगेन पुन्हा प्रश्न नाही, कोणता नाही, आहे? मुद्दा आपण परत एकदा. काल्पनिक गोष्टीवर चर्चा करतोय ना. मग नाही त्यांनी काय मूळ प्रश्न मुद्दाच विचारला बाजूला की गेला. नाही, नाही, आत्मक्लेश विनय आत्मक्लेश आहे पिटकामध्ये का धुतांग सांगा कोणते आहेत, मग आपण ते आत्मक्लेशाशी जोडून बघूया. विषय नाही, संपतोय. त्यांनी प्रश्न विचारला की विनय विनय पिटकाकडे जायची आपल्याला गरज नाही आता. नाही पण भिक्षूंसाठी विनय आहे की नाही? विनय पिटक डिसिप्लिन आहे की नाही? हा, मग त्या त्या डिसिप्लिनला आपण आत्मक्लेश म्हणणार आहे का सर? नाही ते जे 227 प्रकारचे त्या आहेत डिसिप्लिन, डिसिप्लिनला आत्मक्लेश त्या- म्हणणार आहे का, हाच प्रश्न आहे. त्या 227 डिसिप्लिन्स मध्ये धुतांग इन्क्लूड होतं का? हा त्यांचा हा, प्रश्न मग ते आहे. धुतांग काय ते सांगा ना. तो नाही, यस और नो. म्हणजे आपला नाही, मुद्दा अहो, काय धुतांग की काय सांगितलंच नाही तर येस ऑर नो कसं करायचं? सर ते धुतांग त्या काय सांगा. बरं, धुतांग काय? धुतांग सरांनी ते बोलले सांगा. होते, पवन कुमार सरांनी. नाही, पवन कुमार सरांनी धुतांग पहिल्यांदा शब्द वापरला, मी लिहून हा. घेतला होता. आपण त्यांनाच एक्सप्लेनेशन विचारूया असं माझं म्हणणं. त्यांनी एक्सप्लेन दिलं की नगरकर सरांना ते मान्य आहे का विचारूया आपण. नाही चालतंय ना? नाही, धुतांग आत्मक्लेश कसे आहेत हे सांगावं आता. आत्मक्लेश धुतांग कसे आहेत? काय? अहो, आम्हाला तर मग ते धुतांग काय तेच माहित नाही. मग तुम्ही धुतांग आम्हाला माहीतच धुतांग नसतील तर सांगा. आपण आत्मक्लेश माहित नसतील तर जजमेंट का दिलं? दमदीप कोणी सर, दिलं? धुतांग मी आपल्याला मला माहीतच विचारतोय. नाहीत. मला विचारतोय ना मी. हा, मी तेच म्हणतो ना. मला जजमेंट का देताय मग? इफ यू डोंट नो देन व्हाय आर यू गिव्हिंग, व्हाय आर यू पासिंग अ जजमेंट? कोणतं जजमेंट दिलं? कोणतं जजमेंट दिले? दमदीप धुतांग आणि सर, आत्मक्लेश सिमिलर जी गोष्ट आपल्याला नाही, मी माहीतच काय नाही. बरोबर. दमदीप सर, एक मिनिट. हम्म. जी गोष्ट आपल्याला माहीतच नाही ती गोष्ट म्हणजे आत्मक्लेश असं आपण कसं म्हणू शकतोय? बरं, मग मी म्हणतोय ना, मी माहित नाही म्हणतोय ना, मग मला सांगा ना धुतांग काय सांगा ना. हा, नाही, आत्मक्लेश जे आहे म्हणतात त्यांनी सांगावं ना, तो आत्मक्लेश कसा आहे. अच्छा, ओके. यांना परत मी कन्फर्म करून घेतो हा की प्रशिक आनंद सर आणि नगरकर सर, तुम्ही धुतांगालाही आत्मक्लेश म्हणता का? आम्हाला धुतांग मला तर माहितच नाही धुतांग म्हणजे काय. हा, ओके. मग आणि- धुतांग हे माहीतच नसेल तर प्रश्नच मिळतो. हा नाही मग पण दुसरा प्रश्नच मिळतोय. परंतु एक दुसरा प्रश्न हा. आहे याला जोडूनच की विनय पिटकामध्ये 227 विनय आहेत भिक्षूंसाठी. त्या 227 मध्ये धुतांग येतो का? इन्क्लूड होतो का? नाही, सांगा ना मग. अरे सर, कसा पुन्हा तुम्ही तो हे करत 227 आहात? आहेत प्रश्न नाही. अगदी सोपा आहे. तुम्हाला जर त्या हे बघा, 227 मध्ये आपण ती धुतांग कोणती आहेत हे बघितलेलंच नाही. नाही, त्या तर ती धुतांगाचं इथं आहेत की स्वरूप नाही, माहिती तिथं आहेत की करणं नाही. माझा मुद्दा त्या 227 मध्ये धुतांग त्याचं एक्सप्लेनेशन करणे हा मुद्दा नाही. प्रश्न त्यांनी जो नगरकर सरांनी जसा विचारला की काय हे त्या बघा, 227 विनयामध्ये मला काय धुतांग वाटतं इन्क्लूड मग होतं का? मग ह्या धुतांगाची चर्चाच आपण थांबूया, कारण काल्पनिक गोष्टीवर चर्चा करायची गरजच काय. बरोबर, कारण ते Specific धुतांग जर काय मला धुतांग कळालं आपण नाही. म्हणजे बघणार धुतांग काल्पनिक नसू. म्हणायचं का? बरं, काल्पनिक नाही, मी कोणत्या अर्थानं म्हणतोय बोला, नगरकर की सर. ज्या गोष्टीची स्पष्टताच आपण देत नसू, ते काय आहे हे सांगतच नसू, तर त्यावर चर्चा कशाला करायची. हा, म्हणजे मी तेच म्हणत होतो की आपल्याला ते धुतांग माहित सांगा नाहीये. ना, मला ते- 13 धुतांग कोणती आहेत, ते कसा बरं, नगरकर आत्मक्लेश सर- आहेत. हा, नगरकर सर बोलू इच्छित होते, आपण त्यांना बोलूया. हा, सर. प्रश्नांचा हा, ताई नगरकर सरांना देऊया का बोलू? ठीक आहे, ताई काय म्हणते बघूया. ताई बोल ना. खूप मोठी चर्चासत्र खरं म्हणजे ते झालेलं आहे. आपली सुरुवात झाली शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय, हा हा, इथून प्रश्न सुरू झालंय. सिद्धार्थाने 6 वर्ष बरोबर सिद्धार्थाने 6 वर्ष तप केल्याच्या नंतर जेव्हा त्याला कळलं
की ज्या ज्या प्रकारे त्याने आत्मक्लेश केले त्याची बॉडी पूर्ण डिस्ट्रॉय होत चाललेली होती, तेव्हा तो स्वतःला प्रश्न विचारतोय की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? इथे आपण थांबलो होतो. इथून सुरुवात कुठे झाली की प्रशिकानंद आणि आणखी काही मान्यवरांनी असा मुद्दा उपस्थित केला होता की मग जे भिक्खू वनात जातात आजच्या सद्यस्थितीतील भिक्खू, मग जे काही व्रत आहे, जे दसव्रत त्याला ते व्रत धारण करतात, मग त्यांना आत्मक्लेशांशी जोडता येईल काय किंवा तो पण आत्मक्लेश आहे काय, असं दोन मान्यवरांचं इथे म्हणणं पडलेलं आहे. बरोबर, त्याच्यावरून आपली ही चर्चा पूर्ण अंगाने सुरू झालेली आहे. मग पवन कुमार शिंदे आणि अमित मेधावी सरांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की आता सद्यस्थितीतील किंवा पूजनीय भिक्खू वर्ग जो काही आत्मशुद्धीसाठी किंवा षडायतन, पाली भाषेमध्ये त्याला षडायतन असा शब्द आहे, म्हणजेच विषय वासनेपासून मुक्ती. विषय वासना म्हणजेच बॉडी प्लेजर किंवा इंद्रिय वासना असली नाही, तर षड रिपू जो उल्लेख केलेला आहे, काम, क्रोध, मोह, लोभ, माया, मत्सर, त्या सगळ्या रिपूंपासून, त्या सगळ्या विषय वासनेपासून मुक्तीचा मार्ग, ह्या गोष्टीसाठी पूजनीय भिक्खू वर्ग धुतांग हा शब्द मलाही आजच माहीत पडलेला आहे, परंतु त्या विनयामध्ये जर तो येत असेल तो त्यांचा मार्ग आहे, ती त्यांची जीवनशैली आहे. कारण तो मार्ग भिक्खू होण्यासाठी कोणी त्यांना जबरदस्ती करत नसतात. भिक्खू होणं हा त्यांचा धर्म आहे, हा त्यांचा मार्ग आहे. जर मी मुलगी म्हणून जर माझे काही धर्म आहेत, बायको म्हणून जर माझे काही धर्म आहेत, आई म्हणून माझे काही धर्म आहे, तसंच जेव्हा एखादी एखादा पुरुष, एखादी व्यक्ती, एखादी स्त्री जेव्हा चीवर धारण करते, तेव्हा चीवर धारण करताना तिचा काही धर्म असतो, त्या धर्माला ती अनुसरत असते, तो तिचा वैयक्तिक धर्म आहे असं आपण म्हणूयात. त्याला तुम्ही आत्मक्लेशाशी आपण जोडता कामा नये. हा मुद्दा मला वाटतं क्लिअर झालेला आहे. खूप काठ्याकूट आपण इथे शब्दाचा केलेला आहे, ह्याच्यातून क्लिअर गोष्टी झालेल्या आहे. आणखीन एक गोष्ट, इतिहासामध्ये असा प्रवाह आहे, इतिहासामध्ये असा एक इतिहास आहे की भिक्खूंची शिरं कातली गेली, कत्तली केल्या गेली. तर कत्तली हा सामान्य उपासकाचा झाला नाही, कत्तली हा भिक्खूचा झालेला आहे. हा इतिहास आहे. जेव्हा पुष्यमित्र शुंगाची प्रतिक्रांती झाली आणि जेव्हा सुवर्ण मुद्रांच्या घोषणा केली गेली की जो कोणी मला चिवरधारीचा मुंडका आणून देईल त्याला मी इतक्या सुवर्ण मोहरा देईल, असा एक इतिहास आहे. मला फक्त इथे एक नाळ जोडायची आहे या सगळ्या इतिहासाची, जे आपण पूजनीय भिक्खू वर्गाबद्दल जो काही आत्मक्लेश काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, हे उपासक म्हणून आणि अभ्यासक म्हणून इथे आपण चर्चा करीत आहोत. तेव्हा मला असं म्हटलं पाहिजे की जेव्हा भिक्खूंच्या कत्तली झाल्या, बुद्ध धम्माचा नायनाट झाला भारत भूमीवरून, व भिक्खू आपला जीव वाचवून अक्षरशः जे त्यांचं विनय पिटकी असतील, जे बुद्धांची वाणी त्यांनी संग्रहित केली होती, ती वाणी घेऊन ते इथून निघून गेलेले आहेत. हे मला इथे असं म्हणायचं आहे की आपण चिवरधारी भिक्खूंबद्दल म्हणजे टीका करणं, शिक्षा करणं आता ह्या क्षणाला योग्य नाही. तुम्ही मला सांगा, नाही मला पूर्ण करू द्या, आता मी एक मिनिट बोलू घ्या का? नाही, पूर्ण करायचा इश्यू नाही, नाही ताई, पूर्ण करायचा इश्यू नाही. आपलं कसं ठरलेलं आहे, एक वाक्य बोलून ते खात्री करून घ्यायचं इतरांना कळा की आपण जे बोलतोय त्याला मान्यता आहे का? आपण खूप चर्चा केली धम्मदीप, मी चर्चा ती गेली चर्चा तिकडे, खूप शांतपणे ऐकले, ती चर्चा तिकडे गेली आपली. आज भगवान बुद्धांनी जेव्हा सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ होता, तो काय म्हणतोय, शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल का, ह्या नोटवर आपले प्रश्न सुरू झाले होते. मग ह्या नोटवर जर आपले प्रश्न सुरू झाले तर ते सद्यस्थितीतील भिक्खू काय करतायत, मग त्यांना आत्मक्लेश म्हणता येईल का, त्याचं प्रॉपर उत्तर मला वाटतं अमित मेधावी, पवन कुमार शिंदे यांनी दिलेलं आहे की त्या गोष्टीची गल्लत करता आपण कामा नये. कोणती काय गल्लत करतो हे कळालं आम्हाला. आत्मक्लेश कुठला होता, सिद्धार्थाने जो आत्मक्लेश त्यागला तो आत्मक्लेश कुठला होता, तो आता आपण मागच्या प्रकरणामध्ये वाचलेला होता, वैराग्याच्या कसोटीमध्ये, तो त्यांनी त्याग केलेला आहे. बरोबर की नाही? आवर्जून 13वा मुद्दा वाचा मागच्या त्या वैराग्याच्या कसोटीमध्ये, तो आवर्जून सोडला गेलेला आहे. हो, त्यांनी त्याग केलाय ना, तो जो आत्मक्लेश होता आवर्जून सोडला गेलाय वाचताना. आवर्जून सोडला गेलेला आहे का? नाही, आपण वाचलेलं होतं सर. आवर्जून एक मुद्दा मांडायचा आहे. धुतांग काय आहे हे न जाणून घेता धुतांगाने आपल्याशी एकच आहेत असं जजमेंट पारित करण्यात आलं, त्याच्याशी आम्ही असहमत आहोत. इथं मी सुचवू इच्छितो की धुतांग काय आहे हे आपण वाचले हवे आणि वाचल्याच्या नंतर उद्या परवा किंवा नेक्स्ट सॅटर्डे संडे मला वाटतं विनय पिटक म्हणजे आता इथे येणार आहे त्या पुस्तकामध्ये भिक्खूंसाठीचे नियम प्रकरण येणार आहेत, ते
प्रकरण आल्यावर आपण ह्याच्यावर डिटेल चर्चा मी करूया, असं वाचून मला आलो वाटतं. धुतांग, मी वाचून आलो कृपया मी आणि ते मी धुतांग एक असं मिनिट आहे. वाचू का? नाही, नगरकर सरांचं मत इनकम्प्लीट सर, जाऊन राहिलं, त्यांना सांगू द्या ना. अरे पण नगरकर सर बोला. नाही, मग आम्हाला हा. तर इथं वेळेचा बोला. इश्यू नाही, वेळेचा इश्यू नाहीये, कोणाचा मुद्दा नाही. आहे त्यानुसार आपण हो, पण वेळेचा आता इश्यू ते नाहीये. धुतांगावर काहीतरी मत मांडत आहेत. बरोबर आहे. नगरकर सर काय म्हणतात बघू जरा, अरे, धुतांगर काय म्हणतात ते. व्हॉल्यूम नंबर 16 मध्ये धुतांग वाचला, ते एक प्रकारचं ऍसेटिझम आहे. झालं, मान्य आहे का त्याच्यात बघू बाकीचं जरा? काय बोलायचं आहे? सेल्फ पार्टिफिकेशन म्हणजे ऍसेटिझम आहे. आणि जिथे नाही. जीवनाला धोका येतो, तुम्हाला धुतांग माहिती नाही कसं नाही तर असं डिक्शनरी नाही. वाचली ना बरं, मी ठीक आहे. आता. नाही. आम्ही- आता तुम्ही मला आम्हाला धुतांग माहित नाहीत, सर, मी काय तरी देखील आपण म्हणतो, जजमेंट दिलं. मला माझा असं विनंती आहे की आपण धुतांग वाचून येऊ, आपण सर्वांनी वाचून येऊ. बरं ठीक आहे, आपण काय करू, धुतांगाची नंतर हा, आणि शनिवारी रविवारी चर्चा करू किंवा उद्या चर्चा करूया. बरं, न धुतांग वाचता आम्हाला माहित आपण नाही आहे. जजमेंट दिलं तर मग ते चुकीचं आहे ना सर, असं नाही व्हायला धुतांग पाहिजे ना. आम्हाला माहित नाही आहे आणि धुतांग माहिती करून घ्या ना सर, माहित नसताना देखील करून घ्यायचं नाही आहे मला हे बरं, म्हणायचं कसं आहे. देताय तुम्ही? ते जी म्हणतो गोष्ट कारण आपल्याला त्याला. माहित नाही कारण सांगतो ना मी त्याला. तो कारण आत्मक्लेश सांगा असू त्याला. शकत नाही. घ्यायचं नाही, तो आत्मक्लेश असू शकत नाही सर, जर माहितच नाही तर. माहिती करायचं नाही. अमित सर आणि पवन पवन सर, सर मला एक कृपया मिनिट- एका एकानी बोलावं असं माझं म्हणणं. बरं, हा, सर, धर्मदेव मी सर, बोलू माझं का? मत सिद्धार्थ हे. हा, सिद्धार्थ सर बोला. सर बोला. मी एक मिनिट बोलतो. प्लीज. या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक मिनिट तुम्हाला सांगतो. 19 जगदीश काश्यप यांचं धर्मरक्षित संयुक्त निकायामध्ये आज उल्लेख आलेला आहे. पांसुकुलिक धुतांगाला मराठीमध्ये एक पांसुकुलिक, ते पांसुकुलिक याची मी वाचून दाखवला पहा. आजीवन अरण्यक पांसुकुलिक म्हणजे आजीवन अरण्यक धुतांग राहण्याचे कारण त्यांनी बुद्धाला सांगितले. कोणी? जगदीश महाकाश्यप यांनी, सॉरी, भंते महाकाश्यप यांनी काय सांगितले? भंते, दोन उद्देशाने मी अरण्यक पांसुक म्हणजे धुतांग राहण्याची प्रशंसा. एक, या जन्मी सुखे विहार करण्यासाठी आणि दुसरे भावी काळातील जनतेवर अनुकंपा करण्यासाठी. अशासाठी की ती संभ्रमात न पडो. जे बुद्धाचे श्रावक होते ते बऱ्याच काळापर्यंत अरण्यक होते, उत्साहशील होते, असे जाणून ती योग्य मार्गावर येईल. सर, आवाज गेला सिद्धार्थ सर. बहुधा डिस्कनेक्टच झालेत ते. अमित मेहता विचार, आपण काय म्हणत होता? माझं मत हे आहे की सिद्धार्थ गौतमानी मगाशी जे मी सांगितलं की स्वतः या सगळ्या मार्गाचा अनुभव त्यांनी घेतला, स्वतःला त्रास देऊन बघितला आणि पूर्वानुभव त्यांचा जो पूर्व आयुष्य होतं ते अतिशय सुखामध्ये होतं. तर या दोन्हीतला मध्यम मार्ग त्यांनी काढलेला आहे. आणि ती जे नियम तयार केले विनय पीठकांमध्ये भिक्खूंच्यासाठी, तर त्या नियमांच्या अनुषंगानं त्यांना टोकाचा आत्मक्लेशही होता कामा नये आणि ते विषयासक्तही होता कामा नयेत, असा एक मध्यम मार्ग काढून त्यांनी ते विनय बनवलेले आहेत. त्या विनयांना आपण आत्मक्लेश म्हणू नये. नाही 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 म्हणत त्याला धुतांग विनय आपण म्हणू. ओके. आणि मग धुतांग सर काय? नाही, ते धुतांग ज्यांनी विषय काढला, ज्यांनी आत्मक्लेश म्हटलं, त्या दोघांनी ते मांडावेत. त्याच्यासाठी आपण धुतांग पवन कुमार सर म्हणत होते धुतांग काय ते मला कळालं नाही. धुतांग काय? विनय वेगळे असतील तर संगतीचे नियम जेव्हा येणार नाही ह्या पुस्तकामध्ये धम्मदीप, तेव्हा आपण त्याच्याविषयी चर्चा करू. ठीक आहे, मग तेव्हा करूया का सर ती चर्चा? जमेल का? तेव्हा त्याच्यावर चर्चा करूया ना. आता परत गफलत होत आहे. कशी सर? हो. परत गफलत होत आहे. कशी? हा, परत आपण जर का पाठीमागच्या चर्चा ऐकल्या तर आपल्या लक्षात येईल की ऍसेटिकची चर्चा करत असताना, आत्मक्लेशाची चर्चा करत असताना, चर्चा ही आय डोंट नो कोणत्या उद्देशानं भिक्खू अरण्यात राहतात, वाघानं खाऊन टाकले, ते उच्चासैना म्हणजे चिंध्याचे कपडे घालतात, तर तो मार्ग म्हणजे भिक्खू कोण वळवलं, कोणी तो मुद्दा कोणी काढला होता? काय हरकत मी काढला होता का? मी काढला नव्हता. ठीक आहे सर. बघ, मी त्याच्यावरती उत्तर काय दिलं की आत्मक्लेश जे आहेत भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये तथागतांनी 6 वर्ष केले ते, आणि तुम्ही जे सांगताय, तुम्ही जिकडे बोट करताय ते धुतांग, हे डिफरंट आहे. याच्यामध्ये सरमिसळ करू नये.
असं मी त्यावर उत्तर दिलं होतं. बरं, ओके, डिफरंट आहे हे आपण दोघांकडनं मान्य करू, म्हणजे विचारूया. नगरकर सर आणि प्रशिक आनंद सर हे वेगळे आहेत Hello. दुतांग, हे आपल्याला मान्य आहे का? हा, सर आवाज यांना येतोय पहिलं. तुमचा? हॅलो, नगरकर सर आणि प्रशिक आनंद सर, येतोय का आवाज माझा? आवाज येतोय का? हॅलो, हो, सिद्धार्थ सर हॅलो, माझा येत नाही का आवाज? येतोय येतोय. सिद्ध- येतोय. हा सर, मग हा तर सर हे वेगळं आहे का? मग तुम्हाला मान्य आहे का की आत्मक्लेश आणि धुतांग हे वेगळं आहे का? हे बघा, आत्मक्लेश काय आहे याचं सगळं विवरण सिद्धार्थ गौतमाच्या त्या चॅप्टर्स मध्ये आलेलं आहे. म्हणजे हे जे Okay. चॅप्टर्स आपण भृगु ऋषी पासून आपण वाचतो आहोत, बरोबर आहे? म्हणजे जे काही बरोबर, सगळे अनुभव बरोबर. आहेत, म्हणजे बरोबर. आत्मक्लेशाच्या डेफिनेशन अगदी क्लिअर आहेत, क्लिअर आहे. त्याच्याविषयी हो. दुमत नाहीत. मुद्दा असा आहे की यांचं जे म्हणणं आहे की भिक्खूंसाठी धुतांग हे वेगळं असतं. तो काही आत्मक्लेशाचा मार्ग आणि धुतांग अंगीकारण्याचा मार्ग वेगळा, असं पवन कुमार शिंदे यांचं म्हणणं आहे. मुद्दा असा आहे की आम्हाला काही धुतांग वगैरे माहिती नाही. म्हणजे मला तरी निश्चित, माझा नगरकर सरांनी नाही माहिती तर त्यांनी असं 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 माझं मत नाहीये प्रशिक सर, आयुष्यमान प्रशिक सर, हा हा प्लीज मला वाटतं तुम्ही आणखीन एकदा करेक्ट करावं. हा, कसं- तुमचं कसं- कोणतं करेक्शन मत आहे? असं आहे हा हा आत्मक्लेशाची चर्चा चालत असताना हा हा आपल्यापैकीच कोणीतरी म्हटलं की आजचे हा. भिक्खू देखील असंच करतायत, आत्मक्लेश करतायत. पलंग असला तर पलंगावर झोपत नाहीत, खुर्ची असला तर खुर्चीवर बसत नाहीत, चिंध्याचे कपडे घालतात, अरण्यात जाऊन बसतात, वाघाने खाऊन टाकले. हम्म. बरोबर आहे ना सर? हा, तर म्हणाले हा. सर, मग याचं काय? हा. याचं काय? हा. हे हा. आत्मक्लेश म्हणायचे की आत्मक्लेश वाटला त्याला, याला. नाही हे आत्मक्लेश म्हणायचे की तुम्ही जे ज्याला धुतांग म्हणालात त्याचा भाग म्हणायचा? हा, आता हा प्रश्न आहे ना, बरोबर. तर मी तुम्हाला आता हे सांगतोय की धुतांग नावाची वस्तू आहे, हे ओके. अरण्यात जाऊन वाघानं खाल्लं वगैरे हे धुतांग आहे असं मी म्हणाल नाही. पण तुम्ही ते ओके. भिक्खू संघावरती ओढवून आणत असाल तर तसं करू नये असं मी विनंती केली होती. नाही आपण आता मला असं म्हणायचंय धुतांग जर काय ॲबिनिशो माहितच नाही आपल्याला, हा हा तर आपण जजमेंट देऊ नये की धुतांग आणि आत्मक्लेश हे काय. हा हा परत एकदा विनंती करतो नाही, की आपण वाचून येऊया सगळेजण. नाही म्हणून पुढच्या शनिवारी रविवारी आपण धुतांगावर चर्चा करू, प्रत्येकाने वाचून येऊया, नाही, प्रत्येकाने वाचूया. हे बघा, आता आपण दोघेच चर्चा करू पुढचे 2 मिनिटं किमान. पहिला प्रश्न की आत्मक्लेश आणि धुतांग म्हणजे किंवा वाघाने खाल्लं किंवा जे काही आता त्यांनी विवेचन केलं, म्हणजे भिक्खू चिंध्याचे चिंधी लावलेले ते चिवर घालतात इत्यादी जे काही सगळं विवरण आहे, तर हा जो भिक्खूंचा जो मार्ग, अशा प्रकारचा जो मार्ग आहे, हा मार्ग आणि आत्मक्लेशाचा मार्ग हे 2 मार्ग भिन्न आहेत का? हो, की आपण 1 बाय 1 चर्चेला जाऊ? याला हो, हे दोन्ही मार्ग भिन्न म्हणायचेत काय? परत तुम्ही फॉल्स डायकॉटॉमी करताय सर. आपण 1 बाय 1 चर्चा करूया, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही एकतर माझं असं म्हणणं आहे, किंवा नाही, मी असं कसं म्हणेल हो की नाही, असं कसं म्हणेल? म्हणजे माझा तुम्ही- प्रश्न असा आहे की तुम्ही आत्मक्लेशाचा मार्ग भिक्खू संघाकडे का वळवला? बरं सर, बरं, नाही ठीक आहे, वळाला तो. मी प्रश्न विचारतो. तो यासाठी वळाला, तो यासाठी वळाला कारण सिद्धार्थ गौतमाने इथे प्रश्न उपस्थित केला आहे. तो प्रश्न उपस्थित याच्यासाठी केलाय की काय आत्मक्लेशाच्या मार्गाला धर्म म्हणता येईल काय? म्हणजे उद्याला ओके ठीक आहे. उद्याला समजा एखादा भिक्खू हा. आत्मक्लेशाचा मार्ग, म्हणजे आम्हाला जो अभिप्रेत वाटतं तसा जर मार्ग, आत्मक्लेशाचा मार्ग म्हणून जर का तो अंगीकारत असेल तर आम्ही त्याला धर्म समजायचं का? तो बुद्धिझम समजायचा का? असा प्रश्न निर्माण होईल ना. म्हणून तो प्रश्न बरं ठीक आहे सर, ठीक आहे ना. आणि याला मी तुम्हाला addition करेन. तीन वेळेस जेवणाची तुमची इच्छा होते, तुम्ही 3 वेळेस जेवता. आम्हाला जर नाही असं तुम्हाला असं वाटतं असं नाही हो सर. आमच्या पुढे एखादा भिक्षू चिंध्या घातलेले जर कपडे चिवर घालून जर आमच्या पुढे आदर्श निर्माण म्हणजे असं दिसत असेल उदाहरणार्थ, आणि तो म्हणत असेल की हा आमचा धर्म आहे, ही आमच्या धर्माची शिकवण आहे किंवा धर्माचा मार्ग आहे, व्हॉट एव्हर, तर आम्ही त्याला बौद्ध धर्म समजावा का? असा प्रश्न निर्माण होईल ना एक सामान्य उपासक म्हणून माझ्या पुढे. बरोबर. हा, मला तेच म्हणायचं होतं सर की आपण सोपा प्रश्न घेऊया की सोपा प्रश्न तसा परत एकदा आपण गफलतीमध्ये पडलो. स्पष्टपणे आहे, मला जे वाटेल, मला जे आत्मक्लेश वाटेल ते प्रत्येकाला वाटावं असं कसं? हे हा, बघा, मला एकच वेळ जेवतो, तुम्हाला 3 वेळ जेव वाटतं, तुम्हाला चमचमीत खाऊ वाटतं, मटण खाऊ वाटतं, बिर्याणी खाऊ वाटतो, बरोबर. जेवणानंतर तुम्हाला स्नॅक्स खाऊ वाटतो. बरोबर. आता समजा मी जेवण केलं, मला चॉकलेट खायची इच्छा झाली, ते नियम नाही तसे, म्हणजे त्यांना हे करायचं, जिभेचे चोचले तोडायचे नाहीत. मग तो आत्मक्लेश झाला का? म्हणजे भिक्षूंसाठी निश्चित असे विनय आहेत
भिक्षूंसाठी निश्चित असे 227 विनय आहेत, जसं मगाशी नगरकर परत एकदा सांगतो 227 मध्ये जसं भिक्षूने कितीदा जेवावं याचा त्या विनयामध्ये इन्क्लूड असेल, बरोबर आहे की नाही? परत एकदा विनंती आहे का नाही, ऐका ना सर, ते आहे का नाही हे माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण काय करू, सर्वजण धुतांग वाचू मत मांडलं आणि आमचा प्रश्न 13 धुतांग वाचून पुढच्या वेळेस बोलू आपण. तुम्ही त्या 227 मध्ये तो धुतांग इन्क्लूड किंवा नाही, कारण तुमचा आग्रह सर तुमचा आग्रह मला लक्षात आला. हे बघा पुन्हा पुन्हा तो तुमचा आग्रह लक्षात आला. येऊ नये. पवन सर जरा थांबा. पुन्हा एकच विषय, जो मुद्दा जो मांडतात त्याची जबाबदारी असेल ना. म्हणजे मला जर कोणी विचारलं, मी जर म्हणतोय की आत्मक्लेशाचा मार्ग आमचा मार्ग नाही, मग मला प्रश्न विचाराल की तुम्ही आत्मक्लेश कशाला म्हणता? तुम्हाला तो भृगु ऋषी पासून आत्मक्लेशाची व्याख्या प्रत्येकाच्या सोयीनुसार आपण जर करत बसलो तर मग प्रत्येक व्यक्तिगत व्याख्या बदलणार आहे ती. इथे मात्र दिलेली आहे. तथागत बुद्धांना समोर ठेवून हे बघा तिथं दिलेली व्याख्या आहे, त्या व्याख्येनुसार जरी आपण गेलो ना तरी विनय जे दिलेले आहेत ते विनय एखाद्याला आत्मक्लेश वाटू शकतात. एकच वेळ का जेवायचं असाही विनय आहे, विवाह न करता का राहायचं असंही लोकांना वाटू शकेल हे आत्मक्लेश आहेत. फक्त 3 वरच बाळगायचे, लोकांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, सोनं हातामध्ये घ्यायचं नाही, संपत्ती जी आहे व्यक्तिगत मालकी न ठेवता सामूहिक मालकी ठेवायची. तो भिक्खू होण्यासाठी, भिक्खू संघामध्ये ऍडमिट होण्यासाठी तो म्यूट झाला. बोला सर. भिक्खू संघामध्ये तो ऍडमिट होण्यासाठी तो पात्रच मानला जाणार नाही जर का त्याला ते 227 जर मान्य नसतील. बरोबर, हा बरोबर सर. मग जो पात्र मानला गेला मग तो आत्मक्लेश करतोय असं आपण म्हणू नये सर. नाही, आपलं म्हणणं ते नाहीये. आपलं काय म्हणणं आहे की जर तुमचं जर असं म्हणणं आहे की भिक्खू हे धुतांग करतात, बरोबर आहे, तर काय ते धुतांग त्या विनयामध्ये येतात का, हा तेवढा प्रश्न आहे. हा तोच प्रश्न आहे. म्हणून धुतांग जे आहेत ते धुतांग तुम्ही सांगा समजून. 1 2 3 4 5 6 13 हे धुतांग आहेत. माझा आवाज येतोय का? अमित मेधावी, प्रशिक्षित आनंद धम्मदीप, तुम्हा सगळ्या मान्यवरांना माझी खूप नम्रतेची विनंती आहे. आता मला असं वाटतं की ह्या नोटवर आपण थांबूयात. पुढे खूप महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत. ऐका, आपण नंतर बोलूयात. 2 महत्त्वाचे आवाज येतो का सर माझा? नाही, आपण काय करूया सर माझं. नाही सर, सर 13 धुतांग आपण नंतर वाचूया बरं का, आता वाचू नका. मला म्हणायचंय की आपण म्हणजे विनय पिटकामध्ये ते धुतांग येतात की नाही हे सुद्धा आजच्या म्हणजे आता या चर्चामध्ये आम्हाला माहिती नाही असं समजायचं का? येतात, हो येतात. विनय पिटकामध्ये 13 धुतांग येतात. हा म्हणजे आता उत्तर असं उत्तर द्या ना एका शब्दामध्ये. ही चर्चा 15 मिनिटं झालीच नसती. म्हणजे संजय नगरकर सरांनी जो प्रश्न विचारला की 227 विनय पिटकामध्ये ते जे विनय आहेत त्या विनयामध्ये धुतांग इन्क्लूड होतं किंवा नाही याच्यावर तुम्ही आता 15-20 मिनिटांनंतर धुतांग इन्क्लूड आहे की नाही हे माहीतच नसताना जर ते धुतांग म्हणजे आत्मक्लेश आपण म्हणत असू तर त्याला काय अर्थ आहे? नाही, मुद्दा तो नाही. एखाद्या गोष्टीची व्याख्याच सांगणार नाही आणि म्हणणार की तो आत्मक्लेश आहे, असं कसं चालेल? आपण डेफिनेशन केली पाहिजे ना. कसा आहे किंवा काय हा प्रश्न नव्हता. प्रश्न काय होता की काय त्याच्यामध्ये तो इन्क्लूड नाही, जी गोष्ट माहीतच नाही त्याला आपण कसं म्हणणार आहे ती स्वीकारायची का नाकारायची? सर पुस्तकाच्या अनुक्रमे योग्य आहे का आत्मक्लेश आहे कसं ठरवायचं? हे बघा, पुस्तकाच्या इंडेक्स मध्ये प्रकरण राहतात. ते प्रकरण त्या पुस्तकात आहे किंवा नाही इतकाच प्रश्न आहे. आता त्या प्रकरणाचा विवेचन प्रश्न नाही. हे बघा सर, त्याचं विवेचन हा मुद्दा नाही आहे. हे बघा, जिथं एखादा माणूस असं म्हणतोय की मद्यपान केल्यामुळं शरीराचं नुकसान होतं किंवा माणसाचा तोल जातो, तेव्हा त्या माणसाला मद्य म्हणजे काय माहित असायला पाहिजे की नाही? म्हणजे ती गोष्ट आपल्याला प्रॉपर माहित असेल तर आपण म्हणू शकतो ही योग्य आहे का अयोग्य आहे. आता इथं जी एक चर्चा चाललेली आहे त्या चर्चेबद्दल आपण काही स्पष्टीकरणच देत नाही आणि केवळ नकार देतोय, असं होऊ नये. नाही सर, हे बघा, बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये समजा मला कोणी विचारलं की एखाद्याला की गृहत्यागाचं प्रकरण आहे का सिद्धार्थाच्या, आता मी ते कधीच वाचलं नव्हतं आणि मी फक्त इंडेक्स वाचला होता. आता माझं उत्तर काय राहील? हो, गृहत्यागाचं एक प्रकरण आहे सिद्धार्थ गौतमाच्या, पण ते कसं झालं, काय झालं, काय केलं मला माहिती नाही. अगदी त्याचप्रमाणे नाही, मग जर धुतांग काय आहे माहितच नसताना आपण त्याला आत्मक्लेश म्हणायचं कसं? सर मी बोलू का? नाही सर, माझं म्हणणं सुरेखाताईचं आपण हे करूया.
ही चर्चा बरीच लांबते आणि पुढचा विस्तृत मुद्दा असू घ्या. दिसते. नाही, आपण काय करूया, मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आपण खरंच विद्वत्तापूर्ण चर्चा होते. थोडा म्हणजे आपण जास्त लोक झाल्यामुळे कदाचित प्रत्येकाला वेळ मिळत नाही. यामध्ये काय योग्य आहे ते धम्मदीप सर, तुम्हाला नाही, विनंती आहे, मला नाही 1 मिनिट मत मांडू द्या. नाही विनंती सर, आहे, नको. कारण माझं म्हणणं काय, नाही पण प्रत्येकाला वाटतं की आता नगरकर सर किती वेळ नाही, झाला ते शांत बसले. सिद्धार्थ त्यांनाही वाटेल. सोनकांबळे काहीतरी सांगत आहेत ना, ते तेवढा एक मुद्दा ऐकूया. मध्ये ते नाही डिस्कनेक्ट सर, झालेले फक्त- होते. फक्त नाही सर, माझं काय म्हणणं. अर्धा मिनिट नगरकर बस सर ऐका ना म्हणतील सर, मग. मी काय नाही म्हणतो नाही, ते काय ऐका. म्हणतायत ऐकून तर घ्या. हा, बरं, मी बोला, सिद्धार्थ आता सर. कन्क्लूड करूत आपण माझं म्हणणं, उत्तर निघून निघून. हा. तर हो, सिद्धार्थ हो. सर. हा. तर हे पहा, आत्मक्लेशवादाचा पाठपुरावा करून बुद्धाचा धाकटा आतेभाऊ देवदत्त याने संघभेद करायचा जवळजवळ यशस्वी प्रयत्न केला. हे सुद्धा तेवढेच खरे आहे. बुद्धाच्या वयाच्या 76व्या वर्षी राजगुरात भर भिक्षू परिषदेत देवदत्तांनी बुद्धाला विनंती केली, चांगले होईल म्हणते जर भिक्षू. त्यांनी 5 मागण्या केल्यात. पहिली आहे, आजीवन अरण्यक राहतील, गावात राहतील ते दोषी. देवदत्त म्हणतो की आजीवन अरण्यक राहतील, गावात राहतील ते दोषी. बरोबर, म्हणजे भिक्षू जर अरण्यक राहिला तर तो दोषी ठरवावा, असा विनय करावा, असं देवदत्त बुद्धाला विनंती करतो. दुसरं आहे, आजीवन पिंडपातिक राहील, म्हणजे आजीवन तो धुतांग राहतील, निमंत्रण भोजन खातील ते दोषी ठरवावे. तिसरं आहे, आजीवन पांशुकुलिक राहतील, ग्रहपती चिवर स्वीकारतील ते दोषी ठरवावे. आजीवन वृक्षमूलिक राहतील, निवाऱ्यात राहतील ते दोषी ठरवावे. आणि आजीवन शाकाहारी राहतील, मांसाहारी होतील ते दोषी ठरवावे. मग यावर बुद्ध काय म्हणतात, बस देवदत्त, ज्याला पाहिजे तो अरण्यक राहील, ज्याला पाहिजे तो गावात राहील, ज्याला पाहिजे तो पिंडपातिक राहील, आणि ज्याला पाहिजे तो निमंत्रण भोजन खाईल, ज्याला पाहिजे तो ग्रहपती चिवर वापरेल. देवदत्त, मी 8 महिने वृक्ष मूलनशयाची अनुज्ञा दिलेली आहे. बुद्धाने केलेला या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात की जो पाहिजे तो अरण्यात राहील, जो पाहिजे तो गावात राहील, जो पाहिजे तो वृक्षमूलिक राहील, जो पाहिजे तो पिंडपातिक राहील. हा जो निर्णय आहे तो त्यांनी भिक्खूवर सोडलेला आहे. बरोबर, काय हरकत नाही सर. मी काय म्हणतो, ही नवीन माहिती आहे. माझं म्हणणं आहे की सर, नाही, काय हरकत नाही. धन्यवाद. आणि सर, आपण परत भिक्षूला अरण्यक राहणे म्हणजे प्रशिक्षक सर, माझं काय म्हणणं, सर धम्मदीप सर, हा हे रेकॉर्डेड आहे. नाही, रेकॉर्डेड, माझं म्हणणं रेकॉर्डेड आहे. आपण परत येऊया का असं विचारतोय मी. परत उद्या पुढच्या मीटिंग मध्ये हे घेऊया का, आणि परत रिव्हिजन झालं तरी हरकत नाही. आपण परत सर्वांची विनय पिटकामध्ये मी आपल्या माहिती दिलेली सर्वांची आहे. आपल्या सर्वांच्याच संमतीनं करायचं म्हणतोय. नाही, धम्मदीप सर, त्यांनी आता धुतांगाचं एक्सप्लेनेशन दिलंय. आता इथून चर्चा होऊ शकतात. बरोबर, त्यांनी जसं म्हटलं की भिक्षूला जर वाटलं तर तो अरण्यात राहू शकतो, त्याला वाटलं तर तो गावात राहू शकतो, हे बोलले की नाही? हो किंवा नाही? हो, बरोबर. सिद्धार्थ गौतम बुद्धाला भिक्षू संघ निर्माण करताना त्याने अरण्यात राहणे असा सिद्धार्थ गौतमाचा हेतू होता का? त्याच्यावर आपण विचारच करत नाही. या ठिकाणी धुतांगाविषयी बुद्धाचं काय मत होतं, स्टेटमेंट, ते वर्ड टू वर्ड मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर. तो बुद्ध संघाचा निर्मितीचा हेतू काय होता हे आपण नंतर चर्चा करू. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतो बघा. विनय पिटकामध्ये जो आहे तर त्यामध्ये एक 4थं धुतांग दिलेले आहे, जंगला नावाचं धुतांग आहे. बरोबर, मग त्या ठिकाणी ऐकून घ्या 2 मिनिटं. आता उस समय विहार बिना जंगले देखने, उस समय विहार बिना जंगले के थे, देखने के अयोग्य तथा दुर्गंधित होते थे. अनुमति देता हूँ 3 प्रकार के जंगलों की, वेदिका, जालीदार वातायन और छड़ों वाले वातायन की. त्याच्या पुढे त्यांनी विश्लेषण केलंय, जंगले के भीतर के काड़क की बगुलियां भी घुस जाती थी. अनुमति देता हूँ जंगलों के पर्दे की, चक्कलिका के बीच के सीवी काड़क और बगुलियों घुस जाती थी. अनुमति देता हूँ जंगलों के किवाड़ की, जंगले की भीसिका की. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्या ठिकाणी जर गरज पडली तर जंगलात सुद्धा तुम्ही राहू शकता, आणि गरज पडली तर तुम्ही गावात सुद्धा राहू शकता. याविषयी काय आक्षेप आहे का प्रशिक्षक सर? नाही, माझा हा मुद्दा आहे की तिथे त्यांनी अरण्यात राहायचं असेल तर अरण्यात राहा, गावात राहायचं असेल तर गावात राहा. हो. म्हणजे ही भिक्खूला मोकळीक आहे असं म्हणायचं का, आपण समजायचं का? आता मी वाचून दाखवलं, तुमचं काय? नाही, माझा प्रश्न आहे ना तो तुम्हाला. तुमचं पण आकलन आहे, माझं पण आकलन आहे. हे पहा, मी काय म्हणतोय, ऐका, धुतांग म्हणजे काय? नेमकी उत्तर द्यायला तयार नाही आहात.
अरे मग मी तुम्हाला वाचून दाखवतोय ना की अनुमती तुम्ही दिली वाचून नाही. हे बघा तुम्ही वाचून सर बौद्धिक ऑर्गॅनिझम साठी आपण फक्त काथ्याकूट करणं योग्य नाही असं मला वाटतं. तसं नाही, नाही नाही, तसं तसं नाही. नाही आहे. आपण नाही ठेवू हा, शकत ते ते. ऐका नाही माझं म्हणणं थांबूया ताई, चालते ना? चालतंय, पण मला एवढं आणखीन एक रसिक सर, बुद्धांनी बिलकुल अनुमती नाही, दिलेली सर. आहे. जो अरण्यात राहील तो अरण्यात राहील, जो गावात राहील तो गावात राहील, बरोबर. जो पिंड पातळीत राहील तो पिंड ताई पातळीत आवाज येत राहील. नाही, ताई आवाज ज्याला येत नाही. पाहिजे तो निमंत्रण भोजन खाईल. ही त्याला बुद्धाने अनुमती दिलेली आहे. पुन्हा कंटिन्यू करूया. कारण आत्मक्लेश Yes, yes. आत्मक्लेश हा पुन्हा. एकाच गोष्टीवर आपण चर्चा करतोय. इथे खूप काय सुंदर हरकत मुद्दे आहेत बुद्धाने पुढे दिलेले की आपण त्याच्यावर कंटिन्यू करूया. फक्त हा आत्मक्लेश या शब्दाचा काथ्याकूट झालेला आहे मला असं वाटतंय. मला आपण वाटतं की इथे थांबूया दममध्ये. यस मला तसं वाटतं. सर्वांची संमती आहे का असं विचारतो मी, की थांबूया का आपण? चर्चा तर नेहमीच नाही. करत राहणार आहोत आपण. वेळेचं भान ठेवून थांबूया का सर? नगरकर सर, प्रशिकानंद सर, मला हे स्क्रीनवर दिसतात. हो, बाकी सर. सिद्धार्थ सर, अमित थांबूया सर. हो थांबूया. काय होईल, काय वेळ अडचण आहे नाही सर, आपल्याला. थांबूया. ओके, थँक्यू व्हेरी मच बरं का. चालेल. चालेल सर. प्रशिक सर, नगरकर सर. चालेल. ओके. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि जे प्रेक्षक असतील, आमच्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न आहे की योग्यरित्या याचा योग्य अभ्यास करून त्याचं योग्य विश्लेषण करून सुसंगतपणे हे सर्वांपर्यंत पोहोचावं. थोड्या टेक्निकल गोष्टीमुळे थोडा गोंधळ होत असेल किंवा चर्चेमध्ये काही कमी जास्त होत असेल, आम्ही प्रयत्न करत आहोत. आपले काही सूचना असतील ते आम्हाला कळवत गेला तर आभारी असू आम्ही. काही प्रश्न असतील तर आम्ही ते वाचून घेत असतो आणि वेळेच्या अभावी आजच्या आज उत्तर देत नाही आम्ही, पण त्याचे पुढच्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करू. तर आम्ही फक्त शेवटी एवढं म्हणू की व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करत चला. आणि काही सूचना असतील तर त्या कळवत केलात तर आपल्या सर्वांचे आम्ही आभारी असू असं म्हणून शेवटी जय भीम, गुड नाईट. ओके. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय गुड भीम, नाईट. जय भीम.